गंगा नदी पार केली केवट, ती सुंदर लिहिलेला पाहिले आपण. आणि केल्यानंतर सुमंत्र वापस जातात. भगवंत सुमंत्राला नाही का जड अंतकरणाला पाठवून देतात. सुमंत्राची इच्छा नसते जाण्याची. सुमंत्र म्हणतात भगवंताला, भगवंता मला पण तुमच्या सोबत यायचं, मी तुमची सेवा करतो, रथ हाकतो, तुम्ही जे सांगाल ते करतो, मला तुम्ही त्याग नका करू. पण त्यावेळेस भगवंत म्हणतात, अरे सुमंत्र, तू जर माझ्या सोबत राहिला तर महाराज दशरथाची सेवा कोण करेल? त्यांना जाऊन सांत्वना दे, त्यांची सेवा करा. आणि दशरथ सगळ्यात महत्वाचं की जर तुम्ही गेलात ना, कैकेयीला आनंद होईल की भगवान रामचंद्र वास्तविकपणे वनवासात गेलेले आहेत, ही तिला खात्री पटेल, म्हणून तुम्ही जा. सुमंत्र गेले, पण गेल्यानंतर लगेच नाही गेले, ते गुहाकडे थांबले. आणि गुहाकडे थांबल्यानंतर गुहाकडे बरेच दिवस थांबले. त्यांना असं वाटलं आज न उद्या परवा कधीतरी भगवान रामचंद्र मला बोलवतील आणि म्हणते सुमंत्र चल अयोध्येला घेऊन. त्या दिवसाची मी उत्कंठेनं वाट बघत होतो, पण तो दिवस कधीच आला नाही. महिना सव्वा महिना निघून गेल्यानंतर मला जाणवलं प्रभू नाही येणार माझ्यासोबत. आणि गेल्यानंतर जड अंतकरणाने ते रथ तो नाही का अयोध्याकडे चालू लागले. चालत असताना आचार्य वृंद वर्णन करतात की जे घोडे येतात त्या घोड्यांचा एक पाऊल उचलायला सुद्धा त्यांना खूप जड जात होता. घोड्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा होऊ लागल्या. आणि सुमंत्र जड अंतकरणाने हाकू लागले, पण तो रथ तेवढ्या वेगानं तो धावत नसे. असं करता करता जेव्हा तो रथ अयोध्येच्या सीमेवर गेला, त्या सीमेवर सगळे अयोध्यावासी आतुरतेने वाट बघू लागले की भगवंत येथे. जसं लांबून त्याने त्या रथाला पाहिलं, त्यांना आनंद झाला की आमचे प्रभू आले, अयोध्यामध्ये परत आले. त्या भावनेने सगळे जाऊन बघतात, पण तो रथ रिकामा होता. आणि रिकामा रथ पाहून नाही का सगळे अयोध्येवासी नाही काय निशब्द झालेले. सगळेजण क्रंदन करू लागले, रडू लागले, बेशुद्ध पडत होते. कोणाला शरीराच्या स्तरावरला, कोणाला हे नव्हतं, भगवंताच्या प्रति विरह भाव जाणवत होता. सगळ्या स्त्रिया आपल्या बाळाला दूध पाजायचं सोडून दिलं, पतीची सेवा करणं सोडून दिली, पुरुषाने घरातले काम करणं बंद करून दिलं, जे पशु पक्षी होते दाणं खाणं बंद करून दिलं, गायी होत्या ज्या गोशाळेतल्या त्याने चारा खाणं बंद केलं, जे बछडे होते त्यांना दूध पाजणं बंद केलं. तिथे सगळीकडे अंधकार आणि दुःखमय वातावरण अयोध्यामध्ये जाणू लागलं. आणि त्या दुःखमय वातावरणामध्ये जेव्हा सुमंत्राला विचारतात, सुमंत्र निशब्द होऊन मौन व्रत धारण केलं. आणि गेल्यानंतर रथ सोडला, घोड्यांना नाही का दावणीला बांधलं, तबेल्यामध्ये बांधल्यानंतर सुमंत्र हळू जड अंतकरणाने त्यांच्या मनामध्ये भीती होती की मी महाराज दशरथ, माता कौशल्या आणि सुमित्राला मी काय उत्तर देऊ, काय सांगू. एवढ्या आशा आणि आकांक्षाने माझ्याकडे ते पाहतायत. आणि जड अंतकरणाने ते महलामध्ये प्रवेश करताना गेल्यानंतर सैनिकाला सांगतात जा निरोप दे, सुमंत्र आलेले आहेत. आणि मग जेव्हा तो द्वारपाल जाऊन निरोप देतो दशरथ महाराजाला, कौशल्याने सुमंत्रा म्हणतात लगेच घेऊन या. कौशल्या आणि महाराज दशरथ हे घेऊन या म्हणतात. सुमंत्र जसं आल्यानंतर दशरथ महाराज जसं त्यांना पाहतात, पाहिल्यानंतर तर राम दिसत नाही, राम कुठे एवढं विचारतात, पुन्हा बेशुद्ध होतात. कौशल्या पण ते दृश्य पाहून बेशुद्ध होते. आणि दोघं महाराज आणि राणी बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर पुन्हा ते बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आल्यानंतर सुमंत्र विचारतात, अरे सुमंत्रा, तू रामाला नाही घेऊन आला, सीताला लक्ष्मणाला नाही घेऊन आलास का? कुठे माझा राम, कुठे झोपतो, काय खातो, काय त्याच्या जीवनामध्ये सगळं वृत्तांत सांग मला. माझे कान आतुरतेने नाही का श्रवण करण्यासाठी उत्सुक आहेत, ते सांग मला.
मला आल्हाददायक अमृत भेटल, रामाबद्दल सांग. आणि मग त्यावेळेस सुमंत्र भगवंताने जे काही प्रवास होता जाताना अयोध्यापासून तर गंगेच्या तटापर्यंत अतिशय सुंदर विस्तृत वर्णन केलं. पण त्या श्रवणाच्या माध्यमातून दशरथ महाराजाला थोडासा आल्हाददायक, ज्याप्रमाणे एखादा रोगी त्याला थोडंसं औषध दिलं की बरं वाटते, पुन्हा त्या औषधाचा इफेक्ट झाला की पुन्हा तो रोग नाही का वेदना देत असतो. त्याच प्रकारे दशरथ महाराजाला तात्पुरती वेदना शमन करण्यासाठी श्रवण केलं भगवंताबरोबर. भगवंताच्या जे काही गुणगान होतं, ज्या काही वर्तनता झाला तो केल्यानंतर त्यांना अमृताप्रमाणे वाटलं. आणि एवढं श्रवण केल्यानंतर आचार्य वृंद म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात संकट येतील, समस्या येतील, तेव्हा तुम्हाला इकडे दोरे गंडे बाबाकडे पळण्याची गरज नसणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समस्या आल्यानंतर श्रवणाचा आश्रय घेतला पाहिजे. अर्जुनाच्या जीवनात समस्या आली आणि मग भगवंताच्या मुखातून गीता ऐकली आणि ती गीता आपल्याला प्राप्त झाली. आणि अर्जुनाने नाही का त्या दुःखातून बाहेर पडून महाभारताचं युद्ध केलं. राजा परीक्षितच्या जीवनामध्ये 7 दिवसाचा शाप देण्यात आला. मृत्यूचं भय होतं, पण त्या मृत्यूच्या भयाला सामोरे जाण्याची शक्ती आणि ताकद कुठून भेटली तर सुखदेव गोस्वामीच्या मुखारविंदातून भागवत कथा अमृत श्रवण केल्यानंतर. मायबापांनो, या दोघांच्या उदाहरणातून मला नाही असं वाटत की आपल्या जीवनात एवढ्या मोठ्या संकट समस्या असतील, नसणार आहेत. पण जेव्हा कधी तुमच्या जीवनात आलं तेव्हा आपण गीता, भागवत, रामायण, महाभारत या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवण करून आपण आपल्या जीवनातल्या संकट समस्याला दूर केलं पाहिजे. कारण कलियुगामध्ये दुसरं कोणतंही साधन नाही. आणि मी माझ्या व्यक्तिगत जीवनात सांगतो, आम्ही जरी कपडे घातले असं नका समजू की आम्ही संसारातून नाही का आम्हाला लोकांनी सोडलेले, परिवारानं सोडलेले. खूप लोक त्रास देतात. पण अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा जेव्हा आपण या ग्रंथाचा आश्रय घेतो तेव्हा आपल्याला एक आशेची किरण दिसून येतात. आणि इथे दशरथ महाराजांनी जेव्हा भगवंताबद्दल ऐकलं केल्यानंतर तिथे कौशल्या दशरथ महाराजाला रागवते आणि म्हणते की तुम्हीच या मूळ कारणीभूत आहात. तुम्ही कैकेयीच्या काम वासनेच्या प्रती एवढे आसक्त झालेत. तुमचा दोष असल्यामुळे माझा सुंदर बालका रामचंद्राला वनवासात जावं लागलं. काय त्याचा दोष होता? त्याने कोणता असा अपराध केला होता की त्याला वनवासात तुम्ही पाठवलं? आणि तिथे कैकेयी नाही, आपलं कौशल्या दशरथ महाराजाची खरडपत्ती काढते. एवढी रागवते, पण रागवल्यानंतर दशरथ महाराज पुन्हा बेशुद्ध होतात आणि त्याच्या मुखातून एकच शब्द होता, हे राम, हे राम, राम सीता, राम सीता लक्ष्मण. आणि सगळ्यात त्यांचा स्नेह आसक्ती कोणती गोष्ट असेल ते रामाच्या प्रती होती. राम नाम घ्यायचे, पुन्हा बेशुद्ध पडायचे, पुन्हा उठायचे, राम राम राम. त्यावेळेस कौशल्या म्हणते, जरी मी तुम्हाला रागवले पण एका पत्नीचा धर्म काय असतो त्याचं वर्णन करते. पती कसा का असेना, त्याच्या जीवनात कितीतरी चुका होत असेल, त्याच्यामध्ये काही का स्वभाव असेना, पण पत्नीचं काम आहे पतीची सेवा करणं आणि या धर्माला अनुसरण आहे. माझ्यासाठी सर्व काही जर असेल तर तुम्ही आहात. लगेच ती सांत्वन देऊन शांत करते. आणि केल्यानंतर त्यावेळेस या शोक अवस्थेतून नारी धर्माचं वर्णन तिथे कौशल्या माता महाराज दशरथाला सांगते आणि म्हणतात की ह्या जगामध्ये शोक हा आपल्या सगळ्या दुःखाचं कारण आहे. म्हणून शोकाचा त्याग आणि शोकाने जर त्याग करायचा तर धैर्य असणं महत्वाचं आहे. म्हणून महाराज की भगवान रामचंद्र जसे सुमंत्र सांगतात 14 वर्षे मी लगेच तात्काळ जाईन, तात्काळ लगेच येऊन जाईल, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आणि तुम्ही काय करा, माता कौशल्याला नका सुमंत्र निरोप देतात की तुम्ही पतीची सेवा चांगली करा, भरताला नका मान सन्मान द्या, आदर द्या, कैकेयीला सुद्धा नका तुम्ही दुर्व्यवहार करू नका. जेवढा आदर नका तुम्ही महाराज दशरथाला देतात तेवढाच आदर कैकेयीला सुद्धा द्या, असं भगवंत सुमंत्राच्या द्वारे नका निरोप देत असतात. आणि याचं खूप उहापोह झाल्यानंतर त्यावेळेस हे चर्चा होत असताना दशरथ महाराज एक प्रसंग वर्णन करतात.
म्हणतात हे कौशल्य माझ्या दुःखाचं कारण काही नाहीये, मंत्रा पण नाहीये, कोणीच नाही. माझ्या दुःखाचं कारण असेल ते मी आहे. कौशल्याला अचंबित झालं, माझ्या दुःखाचं, तुमच्या दुःखाचं कारण दुसरं कोण नाहीये, तर तुम्ही कसं काय, याचं कारण काय? तर त्यावेळेस महाराज दशरथ आपल्या जीवनातला एक प्रसंग वर्णन करतात. म्हणतात हे कौशल्य ऐक. मी जेव्हा तारुण्यात होतो आणि एक दिवस मी शिकार करण्यासाठी गेल्यानंतर लक्ष्यभेदी शब्दभेदी बाण नाही का, मला नाही ती विद्या प्राप्त करायची. ती प्राप्त झाल्यानंतर त्याचा प्रयोग करण्यासाठी मी रात्रीच्या वेळेस एका वृक्षावर बसलो होतो. आणि एक नदी, तमसा नदी वाहत असताना, शरयू नदी वाहत असताना तिथे कोणीतरी पाणी पिण्याचा आवाज येत होता. बुड 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 वाजत होत. आणि ते आवाज ऐकून मी आपला बाण घेतला आणि ज्या ठिकाणी आवाज येतात त्या ठिकाणी मी तो बाण मारला. आणि जसा बाण मारला त्यावेळेस मला नाही का कोणा पशुचा आवाज नाही आला. कोणाचा आवाज आला? एका मनुष्याचा आवाज आला. मी घाबरत भीतीपोटी त्या ठिकाणी गेलो तर पाहिलं ते एक सुंदर ब्राह्मणांचा मुलगा होता. त्याच्या हृदयामध्ये तो बाण, हृदयामध्ये मर्माला तो भेदला होता. आणि आपल्या माता पित्याचं स्मरण करत असताना, विव्हळत असताना, वेदनाचं नाही का भान, वेदनेनं नाही का तो विव्हळत असताना मी जाऊन बघतो तर ते बाण त्या श्रावण बाळाला लागला होता, श्रावण कुमाराला लागला होता. मी त्याचा परिचय विचारला आणि त्यांना पश्चाताप झाला की अरे रे, माझ्याकडून कळत न कळत मी बाण मारला आणि माझ्याकडून खूप मोठा अपराध झालेला आहे, याची प्रायचित मला कधीच करता येणार नाही. त्यावेळेस तो श्रावण कुमार बाळ म्हणतो की मला एवढा वेदना होता, त्या बाण तुम्ही काढा. त्यावेळेस दशरथ महाराज विचार करू लागले, मी जर हा बाण काढला हा तात्काळ मृत्यू होईल, पण नाही काढलं त्याला वेदना पण होत आहेत, करू तर काय करू, दुविधा झाली माझ्या समोर. पण तो बाळ, श्रावण बाळ अतिशय नाजूक सुकुमार 15-16 वर्षाचा सुंदर ते बालक होत. आणि मी तो बाण काढल्यानंतर बरोबर त्याच वेळेस तो बाळ म्हणत की इथं बाजूलाच माझे अंध माता पिता आहेत, त्यांना जाऊन पाणी द्या आणि झालेला सगळा वृत्तांत सांगा. तुम्ही जर हे नाही केलं तर ते शाप देऊन तुम्हाला भस्मसात करतील. आणि मी तो बाण काढला, त्याला जल अर्पण केलं आणि त्याने देह त्याग केल्यानंतर मी शोधत नाही का त्या ब्राह्मण मुलाचे, जे बाळाचे माता पित्याकडे गेलो. गेल्यानंतर तिथे त्या पारड्यामध्ये बसलेले होते, अंध होते, त्यांना दिसत नव्हते. जसा पावलाचा आवाज येत होता तसं माझी मी शक्ती वठवत होतो. जाऊ का नको, मनामध्ये भीती होती, द्वंद्व होता. आणि गेल्यानंतर ते माता पिता, वृद्ध माता पिता म्हणा, बाळ तू आलास का, आम्हाला पाणी दे, तहान लागलेली आहे. आणि हे सगळं केल्यानंतर दशरथ महाराज म्हणतात, हे ब्राह्मण वृंद, मी तुमचा बाळ नाहीये, मी राजा दशरथ आहे. माझ्याकडून कळत न कळत तुमच्या मुलाला का बाण लागलेला आहे आणि बाण काढता काढताना त्यांना प्राणाचा त्याग केलेला आहे. जशी ही बातमी ऐकतात ते वृद्ध ब्राह्मण दाम्पत्य एवढ्या वेदना होतात, एवढा क्रोध येतो आणि त्यांना असं वाटलं की आता आपण प्राणाचा त्याग केला पाहिजे. पण त्याच्या पहिले ते राजा दशरथ म्हणतात, राजन, एकदा आम्हा दोघांना घेऊन त्या बाळाच्या शेजारी घेऊन जा, आम्हाला एकदा पाहू दे, आम्हाला हाताने स्पर्श करू दे. आणि त्याच वेळेस ते वृद्ध दाम्पत्य श्रवण कुमाराचे माता पित्याला घेऊन घेतलं जातात आणि ते माता पिता त्या बाळाला नाही का हाताने स्पर्श करतात. आणि केल्यानंतर ते म्हणलं, आम्ही शाप दिला असता भयंकर मृत्यूचा, पण ते देणार नाही, कारण की तू प्रामाणिकपणे आम्हाला जल दिलं आणि आम्हाला ही भेट करून दिलेली. पण आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या आमच्या बाळाच्या प्रती, तेवढ्याच वेदना शरीर सोडताना, आमच्या पुत्र स्नेहाप्रती आम्ही जे शरीर सोडताना वेदना झाल्या, त्याच वेदना तुझ्या मुलाच्या प्रती विरह होईल तेव्हा तुला शरीर सोडावं लागेल. आणि हा शाप दिल्यानंतर त्यावेळेस इंद्र येतात आणि त्या श्रवण बाळाला नाही का स्वर्गात घेऊन जातात. आणि हा माता पित्यानं सुद्धा देह त्याग केल्यानंतर इंद्रदेव त्यांना सुद्धा रथामध्ये घेऊन स्वर्गलोकात घेऊन जातात. त्यावेळेस राजा दशरथ या तिघांचा अंत्येष्टी संस्कार करतात आणि केल्यानंतर
पश्चाताप करीत असताना नाही का वापस येतात आणि म्हणतात, कौशल्ये, तो जे काही मला आता जे विरह भाव जाणवत आहे आणि ते शाप मला आठवत आहे, आता त्याचं परिस्थितीचे फळ आता मला भेटणार आहे. म्हणून आचार्य म्हणतात, मायबापांना आपल्या जीवनात कळत न कळत जे काही कारण झालं, तुम्ही एकदा देव माफ करू शकेल, पण तुमचे कर्म आणि तुमचे कृत्य तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तुम्हाला वाटतं मी किती पाप केले, दान धर्म केलं म्हणजे पापातून मुक्त होईन, अजिबात नाही. आपल्या ग्रंथामध्ये क्लिअर करायला आहे की पुण्य पापाला कधी संपू शकत नाही. पापाचे फळ भोगावंच लागतात आणि पुण्याचे फळ भोगावंच लागते. पण या पाप पुण्याच्या पलीकडे जर कोणती गोष्टी असेल तर ती भगवंताची भक्ती, त्याच्यामध्ये प्रतिक्रिया लागत नाहीये, कर्माचे रिॲक्शन्स लागत नाही. आणि ते जेव्हा इथे आचार्य वर्णन करतात की आपल्या जीवनामध्ये आपण कळत ना कितीतरी पाप करतो, बोलण्यातून, कार्यातून, कृतीतून आपल्याकडून होत राहतात, पण आपण नाही का ते सांभाळलं पाहिजे अध्यात्म. म्हणून जीवनामध्ये आपलं जीवन पारदर्शक असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा दशरथ महाराज नाही का पुन्हा बेशुद्ध होतात, रात्री हे राम हे राम राम म्हणता म्हणता झोपी गेल्यानंतर रात्री पुन्हा मध्यरात्री उठले, पुन्हा हे राम म्हणता म्हणता कौशल्या, सुमित्रा होती, काही दुसऱ्या महलामध्ये होते. आणि मध्यरात्रीच्या वेळेस भगवान रामचंद्राचं स्मरण करता करता दशरथ महाराजांनी ह्या जगाचा त्याग केला आणि साकेत धामाला निघून गेले. सकाळी उठल्यानंतर जे वंदी जन होते, स्तुती करणारे भाट होते, ब्राह्मण वर्ग होता, त्यांचं गान करणारे, महाराज उठा उठा. पण जेव्हा दासी जाऊन उठवतात, पण दशरथ महाराजांचं शरीर निश्चिंत पडलेलं असतं. आणि त्या दासी, त्या राण्या जोरजोरात रडत असताना ही वार्ता कौशल्याला कळते, सुमित्राला कळते आणि काही केलं कारण त्या पण मोठ्यानं नाही का क्रदन करतात, रडतात, विलाप करतात आणि सगळा दोषारोपण कैकेयीला करतात. एवढा दोषारोपण केलं जात आहे अख्ख्या रामायणामध्ये. तुम्ही आज बी बघा, भारतात कुठे फिरा, मुलीचं नाव कैकेयी कोणी ठेवत नाही. किती बदनाम की, पण ती बदनाम की म्हणून भगवान रामचंद्र, महर्षी कंबस्वामी वर्णन करतात की भगवान रामचंद्राने सगळ्यात जास्त प्रेम कोणाला केलं? कैकेयीला केलं. का बरं कैकेयीवर प्रेम केलं? कारण जीवनभर हिला कलंक सोसावं लागणार आहे. भले लोकांच्या नजरेत ही खलनायक असेल, पण माझ्या नजरेत नाही का ती नायिका असणार आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपण लोकांच्या नजरेत बघतो किंवा लोकांच्या नजरेत आपण कसे असतो ते माहित नाही, पण लोकांच्या नजरेपेक्षा भगवंताची नजर असणं खूप महत्वाचं आहे. आपण ज्याला खलनायक समजू, दुष्ट पापी प्रवृत्ती समजू, जसं आज्या मिळाला भागवतामध्ये कधी पण त्याला नाही का बदनाम केलं, आज्या मिळासारखा पापी पापी, अजून बी त्याच्या नावानं नाही का लोक म्हणतात. भौतिक दृष्ट्यानं तो पापी होता, पण भगवंताच्या नजरेत तो सगळ्यात पुण्यवान व्यक्ती होता. म्हणून कधी पण संतांची नजर आणि भगवंताची नजर असणं आपल्याला खूप महत्वाची आहे. आणि इथे जे दशरथ महाराज देह त्याग केल्यानंतर सगळं पूर्ण दोषारोपण चालू होतं आणि कैकेयी त्याचं कारण होत असताना कौशल्य म्हणते, तुला कधी कोणी माफ करणार? आणि कैकेयीनं नाही का ती शांत श्रवण केली, तिला कोणताही फरक नाही पडला. आणि केल्यानंतर सकाळी महर्षी वशिष्ठ, वामदेव, कश्यप मुनी, गौतम ऋषी, मार्कंड ऋषी सगळे येतात, एकत्र जमा होतात. काय करायचं? जर राजा नसेल तर प्रजामध्ये नियंत्रण नसणारे, चोर डाकू नाही का सगळीकडे उद्ध्वस्त आतंक माजवतील. म्हणून तात्काळ काय करायचं? तू वशिष्ठ मुनीनं 5 घोडास्वरांना आताच्या आता दूतांना पाठवलं काही देशामध्ये. म्हणजे जा, तात्काळ जा, पण झालेल्या त्या सगळ्या कोणत्याही घटना वर्णन करायचे नाही, सगळं कुशल मंगल सांगायचं. आणि दर मजल करत करत 3 दिवस करून ते काही देशामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर इथे भरत महाराजांना स्वप्न पडते. आदल्या दिवशी स्वप्न पडतं, भयंकर स्वप्न पडते. काय स्वप्न पडतंय? दशरथ महाराजांनी देह त्याग केलेला आहे
त्याच्या अंगाला नाही का तेल लावलेलं आहे. एक स्त्री, काळी स्त्री नाही का, त्यांना काळे कपडे घालतीये, त्यांच्या अंगावर तेल ओततीये. आणि दशरथ महाराज एका गाढवावर बसलेले दिसतात. गावात फिरवल्या जाते आणि बाजूला अग्नी पेटवल्या जाते. सगळे लोक नाचतात. असं भयंकर स्वप्न पडलेलं आहे. आणि ते स्वप्न पडल्यानंतर महाराज अतिशय दुःखी होतात, चिंताग्रस्त होतात. काय झालं असेल अयोध्यामध्ये? माझे बंधू, माझा माता पिता कोणी देह तर त्याग केला नसेल. आणि सगळ्या दुःखी अवस्थामध्ये, या स्वप्नाच्या चिंतामध्ये त्यांना जेव्हा दूत आलेले समजतं, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये चिरकन नाही का एकदम भीती वाटत असते. थसकन त्यांच्या काळीत जातं आतमध्ये. आणि गेल्यानंतर ते विचारतात, अरे दूतांनो, अयोध्यामध्ये कुशल मंगल आहे ना? तर दूत म्हणतात, महाराज सगळं चांगलं आहे, कुशल मंगल, काहीच काळजी करू नका. म्हणजे तुमचं येण्याचं कारण काय? म्हणजे गुरु वसिष्ठनं नाही का तात्काळ तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि म्हणून राजा अशोकपतीला नाही का सगळे वस्तू देऊन टाकतात. त्यांचं पण सादर सत्कार वस्तू घेऊन टाकतात. पण भरत महाराजाला आणि शत्रुघ्नाला त्या वस्तूमध्ये कोणतेही स्वारस्य नव्हतं. तात्काळ ते बसले, मजल दर मजल करीत नाही का चौथ्या दिवशी अयोध्यामध्ये आली. आणि अयोध्यामध्ये आल्यानंतर जसं अयोध्यामध्ये प्रवेश करतात आणि भरत महाराजाला सगळे अयोध्येवासी पाहतात. कोणी तोंड वाकडं करते, कोणी मान खाली घालते, कोणी तिटकारा करीत असते. सुरुवातच अशी असते की सगळेजण भरत राजाच्या प्रती द्वेषाने ईर्ष्याने सगळे बघत होते. आचार्य म्हणतात, कधी आपण कोणतेही दोष नसताना सुद्धा कधी आपल्याला आरोपी बनवलं जातंय. किती कल्पना करा की ज्याचं कशामध्ये काही कारस्थान नसताना त्याला नाही का एक मोठा आरोपी समजलं जात आहे. काय भीतत असेल विचार करा. एखादा खोटा आरोप केला तर आपण किती मोठा तमाशा मांडू. पण हे दृश्य जेव्हा भरत महाराज बघतात आणि बघितल्यानंतर त्यांना काहीतरी अचंबित झालं की पहिले मी अयोध्याचा हृदय सम्राट होतो, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये होतो. आणि आज मला नाही का जी प्रचिती ती अयोध्यावासींचे सगळेजण रस्ता बदलतायत, कोणी नाही का माझ्याकडे वक्र दृष्टीनं पाहतोय, याचं कारण काय असं शिकेल. पण अयोध्यावासीपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल, मला तात्काळ महलामध्ये गेलं पाहिजे. आणि जसं महलामध्ये गेल्यानंतर ती कैकेयीच्या भवनामध्ये गेला. जसं कैकेयीच्या भवनामध्ये गेल्या गेल्या भरत महाराजाला कैकेयी पाहते. आल्यानंतर ती आरती करते. म्हणते, हे बाळा बघ, आज मला नाही का माझ्या जीवनाची स्वप्नपूर्ती होणार आहे. मी किती दिवसापासून हे कार्य करीत होते. त्यावेळेस भरत महाराज माता कैकेयीला प्रश्न विचारतात की माते, सगळीकडे शोकावस्थेमध्ये अयोध्येवासी मला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत आणि सगळीकडे दुःख काहीतरी असं दिसतंय, याचं कारण काय असू शकेल. आणि मग त्यावेळेस म्हणले, एक धीर पुरुषानं, साक्षात्कारी व्यक्तीनं याची विचार नाही केली पाहिजे. त्यावेळेस भरत महाराज विचारतात की पिताश्री कुठे आहेत, महाराज दशरथ कुठे आहेत, रामचंद्र कुठे आहे, लक्ष्मण कुठे आहे, कुठे सगळे. हा प्रश्न विचारल्यानंतर कैकेयी एवढे सौम्य भाषेत म्हणते, का रे, या गती सर्व भूताना ताम गती पिता गतः राजा महात्माना तेजस्वी युंजत संगती ग. या शब्दामध्ये ते काय म्हणते, या गती सर्व भूताना ताम गती त पिता गत. अरे भरता, ज्या ठिकाणी सर्व जीवात्मा जातात त्या ठिकाणी तुझे वडील पण निघून गेलेले आहेत. म्हणजे तुझे वडील वारले. आणि दशरथ महाराज जसं वारले, ही बातमी ऐकल्याबरोबर भरत महाराज नाही का बेशुद्ध पडतात. कैकेयी पाणी घेते, त्यांच्या तोंडावर नाही का शिंपडते आणि उठल्यानंतर सचेत करते. म्हणजे बाळा, हे शोक करण्याची अवस्था नाही, तुला आता राजा म्हणून घ्यायचंय. भरत महाराज विचारतात की रामचंद्र कुठे आहेत, लक्ष्मण कुठे आहे, सीता कुठे आहे, आता तात्काळ निरोप द्या, मला त्यांना भेटायचे. त्यावेळेस कैकेयी म्हणते की रामचंद्राला आणि लक्ष्मणाने सीताला वनात पाठवलंय. का बरं वनात पाठवलंय? कोणता अपराध केला त्याने? ब्राह्मणांचं धन संपत्ती लुटली,
कोणाचं धन घेतलं आहे का, कोणा अन्याय अत्याचार केलाय की ज्यामुळं दशरथ महाराजांनी त्यांचा त्याग केला आणि वनात पाठवलं. पण रामचंद्रामध्ये हे दोष असू शकत नाही. याचं काहीतरी दुसरं कारण असू शकेल, कारण रामचंद्रामध्ये हे कलमस कधी दिसू शकत नाही. एवढा आत्मविश्वास नाही का भरत राजाला नाही का रामचंद्राच्या प्रती होता. तर त्यावेळेस कैकेयी अतिशय सौम्य भाषेत म्हणते, भरता माझे तुझ्या वडिलांसोबत नाही का मी शबर जो राक्षस होता त्यासोबत युद्ध करायला गेले होते. त्यावेळेस राजा दशरथाने मला 2 वरदान दिली. आणि जेव्हा मला कळालं की तू इथं नसताना कौशल्या दशरथ नाही का कट कारस्थर करून नाही का युवराज पद देतात, तेव्हा मला वाटलं की ते वरदानाचा उपयोग आता केला पाहिजे. मग काय केला, तर पहिलं वरदान मी मागितलं राजा दशरथाला की तू राज्याभिषेक शिकारावं, युवराज पद व्हावा, तू राजा व्हावा, हे पहिलं वरदान मागितलं. आणि दुसरं वरदान हे मागितलं की 14 वर्षे वनवासात रामचंद्राला पाठवा. जसं भरताने हे ऐकलं कैकेयीच्या मुखातून, तर त्यावेळेस म्हटले की तू निपुत्रिक असली असती तर बरं झालं असतं. माझ्यासारख्या बाळाला काय जन्म दिला तू, पापी कपटी दुष्ट स्त्री, कुलघातिनी, कलंकित आहे तू. मी आता तलवार घेऊन तुझा वध करू शकलो असतो, पण भगवान रामचंद्राला ते आवडणार नाहीये. आणि एवढी तू पापी दुराचारी आहेस की माझ्यावर किती आघात केलाय. मला एकदा तू विचारलात का की तुला राज्य पाहिजे का नाही पाहिजे. धिक्कार आहे तुझ्या सगळ्या गोष्टीचा. मला राज्य पण नकोय, मला साम्राज्य नको, मला काही नकोय. माझा कोणता प्राण असेल, माझं प्रेम असेल तर ते भगवान रामचंद्र आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त मला जीवनात दुसरं कोणती गोष्ट नकोय. आणि असं म्हणून नाही का त्याच वेळेस नाही का जोरजोरात रडून नाही का त्यांच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा वाहू लागल्या भरत महाराजांच्या. आणि त्या धारूच्या अश्रूच्या धारा वाहत वाहत भरत आणि शत्रुघ्न कौशल्याच्या याच्यामध्ये गेले. जशी कौशल्या माता भरताला आणि शत्रुघ्नाला पाहते आणि पाहिल्यानंतर बेशुद्ध पडते, त्यावेळेस शत्रुघ्न आणि भरत नाही का कौशल्याला पकडतात. आणि कौशल्या म्हणते, झालं तुझ्या मनासारखं, आता तुझी इच्छा पूर्ण झाली, तू राजा झालास आणि तुझी आई राजमाता झाली. त्यावेळेस हे शब्द जेव्हा भरताने ऐकले त्यांच्या हृदयावर घात झाला. काय घात झाला, मला कोणी समजून घ्यायला तयार नाही. सगळेजण मला आरोपित करतायत, दोषारोपण करतायत. पण मी कैकेयीच्या कोणत्याही कट कारस्थानामध्ये कपटामध्ये अजिबात नव्हतो माते. आणि त्यावेळेस म्हणतात की ह्या जगातलं जेवढं पाप मी याच्यामध्ये सहभागी असेल तर ह्या जगातले ब्रह्म हत्या, स्त्री हत्या, गाय हत्या, मोठमोठ्या हत्याचं जेवढं पाप आहे ते मला भेटावं, कारण मी त्याच्या दोषी असेल तर. आणि असं म्हटल्यानंतर तिथे माता कौशल्याने नाही का स्वतःला नाही का प्रामाणिक करण्यासाठी प्रयत्न केला. आणि माता कौशल्याला नाही का विश्वास झाला की भरत नाही का निरपराधी आहे, निपक्ष आहे. अनाघ हा शब्द वापरतात महर्षी. पापातून मुक्त आहे, याचा कोणताही दोष नाही याच्यामध्ये. त्यावेळेस माता कौशल्या काय करते, भरत आणि शत्रुघ्नाला आलिंगन देते आणि आपल्या डोळ्याच्या अश्रूच्या धाराने अभिषेक करीत असते. आणि ते अभिषेक करीत असताना पुन्हा कौशल्य नाही का रामचंद्राचं गुणगान करीत असते. आणि भरत महाराज त्यावेळेस त्यांना नाही का आश्वासित करतात की माते नाही. त्यावेळेस गुरु वशिष्ठ नाही का तिथे त्यांना बोलवतात, म्हणतात भरत आता वडिलांचं नाही का तुझे शरीर तेलामध्ये ठेवलेलं आहे, याची तू अंत्येष्टी संस्कार कर. आणि मग भरत काय करतात, दशरथ महाराजांची अंत्येष्टी करण्यासाठी तेलातून नाही का ती बॉडी काढतात. आणि सूर्यकुंड आहे, आज मी तुम्ही जाताना अयोध्याला त्या सूर्यकुंडाच्या बाजूला एक जागा आहे, अतिशय पावन पवित्र आहे. आणि त्या ठिकाणी त्याची अंत्येष्टी कर. आचार्य म्हणतात जेव्हा अंत्येष्टी संस्कार करायचा असेल तर 16
म्हणून कोणतेही शरीर 12 तासाच्या आत अंत्येष्टी केली पाहिजे. दिवसा वारलं तर दिवसा केलं पाहिजे, रात्री वारलं तर रात्रीच केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये यज्ञाप्रमाणे, त्याच्यात रॉकेल नाही टाकलं पाहिजे, टायर नाही फेकले पाहिजे, त्याला यज्ञाप्रमाणे. कारण की अग्नी नारायण त्याला स्वीकारतात त्या शरीराला. का बरं अंत्येष्टी केल्या जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये? त्याचे 2 कारण सांगतात आचार्य वृंद. पहिले म्हणजे 10 संस्कार केल्यानंतर त्या शरीरानं जेवढे पाप केले ते जळून भस्मसात होतात म्हणून अंत्येष्टीच केली जाते. आणि त्याचं दुसरं कारण हे सांगितलं जात आहे की आत्म्याची त्या शरीराच्या प्रती आसक्ती नको राहिला म्हणून अंत्येष्टी संस्कार केले जाते. आणि मग आत्मा प्रवासाला लागतो. याचं पण विज्ञान नाही का तिथे आचार्य वृंद देतात आणि गरुड पुराणामध्ये डिटेल्स आहे. आणि मग दशरथ महाराज, वशिष्ठ मुनी, गौतम ऋषी, मार्कंडेय ऋषी, वामदेव या सगळ्यांना मिळून नाही का तिथे अंत्येष्टी संस्कार करतात, विलाप करतात. शोक अश्रूनं भरत महाराज, शत्रुघ्न विलाप करतात. या 3 माता विधवा होऊन जातात आणि तिघींना जाऊन नाही का सूर्यकुंडाच्या बाजूला अंत्येष्टी संस्कार केल्यानंतर 10 दिवसामध्ये 13 दिवसामध्ये रोज ब्राह्मणाला दान दक्षिणा, गायीची सेवा आणि केल्यानंतर 13व्या दिवशी ते अस्थि विसर्जन घेतात आणि शैरवीमध्ये विसर्जित करतात. त्याच्यामध्ये मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये दान धर्म करतात मुक्तीसाठी. आचार्य वर्णन करतात की जर कोणी वारला असेल तर 4 गोष्टी केल्या पाहिजे. याला म्हणतात इंटरनेटमध्ये 4G, आपल्या भाषेमध्ये पण 4G आहे. काय 4G आहे? जेव्हा तुम्ही तर्पण देतात कोणतंही पाणी नाही दिलं पाहिजे, नळाचं विहिरीचं नाही, गंगेचं पाणी असलं पाहिजे, गोदावरीचं असलं. तुमच्याकडे ते पाणी नसेल तर हे अनिमिका बोट लावून तुम्ही काय करा, गंगा गंगा म्हणून नाही का पाणी घेऊ शकता आणि गंगेचंच पाणी अर्पण केली तर मुक्ती भेटते. पहिलं जी आहे गंगा, दुसरं जी आहे गाय, गायीची सेवा केली पाहिजे. तिसरं गीताचं वाचन केलं पाहिजे घरामध्ये. 9वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय किंवा सगळे अध्याय वाचले तरी चालतात. कर्मकांडामध्ये गरुड पुराण सांगितलेले, वैष्णव धर्मामध्ये गीता भागवत सांगितलेली आहे. आणि चौथं जी आहे गोविंद स्मरण असलं पाहिजे, नाम जप केला पाहिजे घरामध्ये. लोकांनी शोक नाही केला पाहिजे, कारण त्या 13 दिवसामध्ये आत्मा घरात निवास करीत असतो तेव्हा नाम जप त्याचा उद्धार करतो. गाव गप्पा मारून नाही का उद्धार होत नाहीये. आणि त्या थोडा विषांतर होत आहे पण सिद्ध महत्वाचं हे आहे की त्यावेळी दशरथ महाराजांचा अंत्येष्टी केल्यानंतर अस्थि विसर्जन करतात आणि ते सगळं झाल्यानंतर वडिलाच्या श्राद्धानंतर दान धर्म करतात. मला एकदा मी वर्ष श्राद्धाच्या प्रवचनाला गेलो होतो. मला एकानं प्रश्न विचारला, का महाराज मी खाल्लं तर तुमचं पोट कसं काय भरल? इथून मी काही दान धर्म घातले, पित्र घातले तर त्या पित्राला कसं काय भेटल हो? मजा आहे बुवा, तुम्हाला लोकांना येड्यात कडून पैसे कमवतात, चांगले छापतात. टोमणे मारले आम्हाला, ते मारतातच लोक. मग त्याला म्हटलं मोबाईल नंबर घे आणि फोन पे वर 5,000 रुपये पाठवून दे, दिसतात येतात का नाही ते बघू. एक छोटीशी क्रिया केली तर अकाउंटवर पैसे येऊन जातात. तसंच मायबापानं आध्यात्मिक क्रिया केली तर त्या जीवात्माला भेटते. पण ते श्राद्ध आणि ते कर्मकांड करण्याचा मागचा हेतू आहे 2 कारणात सांगितलं. पहिलं म्हणजे त्याच्या प्रती असल्या ऋणातून मुक्त करणे आणि दुसरं देवतांना त्याचा उद्धार व्हावा हा त्याचा मागचा उद्देश असतो. असं थोडा विषय बाजूला जातोय पण महत्वाचा मुद्दा आहे. हे केल्यानंतर त्यावेळेस शत्रुघ्न आणि भरत नाही का विलाप करीत असताना काही सैनिक मंत्राला घेऊन येतात. म्हणतात महाराज या सगळ्या मूळ कारणाचं कारण कोणतं असेल तर ही मंत्र आहे. या मंत्राने चुगल्या केल्या, कळ लावली आणि त्यामुळं हे सगळं कट कारस्थान घडलंय. आणि जसं शत्रुघ्न ऐकतात आणि शत्रुघ्नाचं लहानपणापासून मंत्राशी कधी जमलं नाही असं कंबस्वामी त्यांच्या रामायणामध्ये वर्णन करतात. बाललीलेमध्ये तलवार घेऊन तेवढा मारणार, तिला पहिले तर फटके देतात, जमिनीवर आदळतात. ती कुबड्यावर नाही का सोनं नाणं धजून आली होती, सजून आली होती आणि हसत होती, आनंदाने जात होते. हे दृश्य जेव्हा शत्रुघ्न पाहतात त्यांच्या तळपायाच्या मस्तकाला जातात आणि पहिले ते 3-4 फटके असे जोरात मारतात, ती जमिनीवर पडते. तलवार घेऊन मारणार तेवढ्याच
भरत महाराज नाही का त्याचा हात धरतात, शत्रुघ्न नको मारू. तुला काय वाटतंय मी कैकेयीला आणि मंत्राला वध करू शकत नाही का? करू शकतो असतो, पण भगवान रामचंद्राला हे आवडणार नाही, कारण ती स्त्री अवध्य आहे. किती तिने अपराध केला, किती चूक झाल्या, तरी पुरुषाने कधी स्त्रीवर हात नाही उचलला पाहिजे. पत्नी असो, घरात आपल्याकडे तर खेडेगावामध्ये येड्याचा बाजार आहे. लोक म्हातारे होतात तरी बायकोला मारतात, पण याचा परिणाम भोगावा लागतो शास्त्रानुसार. ठीक आहे, कधी पण नाही का मारू, कधी स्त्रीवर हात नाही. ज्या दिवशी तुम्ही स्त्रीवर हात उचलतात ना, त्या दिवशी तुमचं आयु कमी होत आहे, शास्त्र वर्णन करतंय. पण आपल्याला याचे त्याचे कान ऐकून नाही का नुसता हात उचलतात. पुढच्या जन्मात तुम्ही स्त्री होता ना, तू पुरुष होतो, बराबर ढोल पिटवतो तुमचा. बराबर भेटतो. तुम्हाला काय वाटलंय तुम्ही इथून सुटणार हो, पण प्रकृती तुमच्या बापाला सोडत नाहीये. म्हणून कधीच हात उचलायचं नाही. असं आम्हाला एकदा गुरु महाराजाला प्रश्न विचारला होता, का हो प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. राजकारणी असो, समाजकारणी असो, घरात स्त्रीचा हात असल्यास तो सक्सेस होत नाही. तुमच्या ब्रह्मचारी आणि संन्यासाच्या मागे कोण्या स्त्रीचा हात आहे, हा प्रश्न विचारला. आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं, आमच्या मागे मोठ्या स्त्री राधाराणी, लक्ष्मी, सीतादेवीचा आणि गाई मातेचा, तुळशी देवीचा हात असल्यामुळे आम्ही सक्सेसफुल झालेलो. म्हणून ब्रह्मचारी असो, संन्यास असो, स्त्रीचा आशीर्वाद असल्याशी पुढे प्रगती होत नाही, कारण ती लक्ष्मी आहे. म्हणून देवतांच्या डिपार्टमेंट मध्ये प्रमुख 3 डिपार्टमेंट कोणते असेल तर देवताने भगवंताने 3 डिपार्टमेंट स्त्रियांना दिलेली आहेत. अर्थाचं डिपार्टमेंट लक्ष्मीला दिलेलं आहे, एज्युकेशन आणि ट्रेनिंग डिपार्टमेंट आहे ते सरस्वती दिलेलं आहे, आणि पनिशमेंट शिक्षा देणं, दंड देण्याचं काम दुर्गा देवी दिलेले आहे, त्रिशूळ. म्हणजे प्रमुख 3 डिपार्टमेंट. डिफेन्स मिनिस्ट्री जर कोणी असेल, एज्युकेशन मिनिस्ट्री कोणती असेल आणि फायनान्स मिनिस्ट्री कोणी असेल तर तिन्ही स्त्री आहेत. म्हणून सांगायचा मुद्दा आहे, अवैध स्त्री आहेत. 5 शास्त्रामध्ये सांगल्या 5 गोष्टीला कधीच नाही. अबालक, बालक, वृद्ध, स्त्री, गाय आणि ब्राह्मण, ह्या 5 व्यक्तीला कधी दोषारोपण करू नये, कधी यांना दंड देऊ नये. याच्या प्रती जेवढं तुम्ही करता तेवढं तुमची अधोगती होणार आहे. आणि आता ह्या कलियुगामध्ये त्याच्यावर न बोललेलंच बरं आहे, कोणाची कोणाला हे नाहीये. म्हणून हे तुम्ही पुरुष मंडळी आहे, याच्या पुढे ध्यानात ठेवा, त्याच्या रिटर्न भेटणार आहे. त्याच्यात मी जास्त जाणार नाही, विषयांतर होतो थोडस. सांगायचा मुद्दा हे केल्यानंतर शत्रुघ्न भरत म्हणतात, मी देऊ शकलो नसतो का? देऊ शकलो असतो, पण रामचंद्राला हे आवडणार नाही. आणि मग त्यावेळेस शत्रुघ्न नाही का लक्ष्मणाला दोष देतात. काय दोष देतात की लक्ष्मण असून हे सगळं कृत्य घडलंच कस काय? ह्या सगळ्या कारणाचं कारण, मूळ कारण कोणी असं तर लक्ष्मण असेल. त्याने हे दृश्य होऊ दिलं कस काय? त्याच्याकडे ताकद नव्हती, त्याच्याकडे शक्ती नव्हती का? तेवढंच भरत नाही का शत्रुघ्नाला शांत करतात. ते म्हणतात की शत्रुघ्न, लक्ष्मण रामचंद्राच्या पुढे कधी जाऊ शकत नाही, त्याच्या शब्दाचं मर्यादाचं उल्लंघन कधी होऊ शकत नाही. म्हणून कोणावर लगेच प्रतिक्रिया नको देऊ. प्रतिक्रिया देण्याच्या पहिले त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याचं मूळ कारण आपण समजून घेतलं पाहिजे, नंतर प्रतिक्रिया दिली पाहिजे. किती प्रॅक्टिकली उदाहरण आहे रामायणामध्ये. रामायण जर शिकायचं असेल तर आपण पण आपल्या जीवनात शिकायचं. कोणावर लगेच प्रतिक्रिया नका देऊ, कमेंट नका मारू, त्याला समजून द्या, त्याच्या रूटला जा. व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. हा व्यक्ती असा का करतोय, तसा का करतोय. पण आपल्याला ते त्याचं पास्ट टाइम आपण कधी बघत नाही, भूतकाळ बघत नाही आणि लगेच प्रतिक्रिया देऊन टाकतो. म्हणून ते दशरथ आपलं शत्रुघ्न नाही का भरताला समजून सांगतात. आणि सांगितल्यानंतर ते म्हणतात आता काय करायचं. भरत ह्या शब्दाचा अर्थ इथं आचार्य वर्णन करतात. काय देतात आचार्य वर्णन? भारवाती इति भरत. 2 अर्थ सांगतात आचार्य. भरत, भ म्हणजे भगवंताच्या प्रति रत असलेला, रामचंद्राच्या प्रति रत असलेला, आणि जीवनभर विनाकारण भार वाहणारा, ज्याचा काही दोष नव्हता, म्हणून त्याला भारवाही भरत असं म्हटलेलं आहे. बघा किती दोषारून चूक नसताना सुद्धा पण त्याने जिद्द होतं, प्रामाणिकपणे प्रयत्न केला. सगळ्यांच्या नावामध्ये भार व्हायला. कोणता भार व्हायला?
विनाकारण भार. आणि मग त्या वशिष्ठ मुनी, वामदेव, मार्कंड ऋषी, गौतम ऋषी, ह्या सगळ्या ऋषींना विनंती केली. माता कौशल्यांना, सगळ्या अयोध्येवासींना विश्वास दिला की आपण काय करू, सगळेजण वनात जाऊ आणि रामचंद्राला घेऊन येऊ. जसं हे वाक्य भरत महाराज म्हणतात, सगळे अयोध्येवासींना नाही का त्याच्या शरीरामध्ये प्राण येतो आणि सगळ्यांना आनंद होतो की भरताने आज आमच्या मनासारखी गोष्ट केलेली आहे. आणि सगळे उत्साहाने पेटले आणि आदेश दिला. काय आदेश दिला की चला आपण रामचंद्राला घेऊन या. आणि मग सगळेजण तयारी केली. सगळ्यांना सांगितलं तुम्ही राजमार्ग बांधा, झाडं लावा, पानपोई उघडा, रस्त्यामध्ये जाणाऱ्या सगळ्या लोकांसाठी आपण नाही का रामचंद्राला आनंद घेऊन येऊया, घेऊन येऊया. सगळेजण तयारीला लागले. आणि मग त्यावेळेस एवढं हे वाक्यानंतर वशिष्ठ मुनी त्यांची परीक्षा घेतात. ते म्हणतात काय परीक्षा घेतात, म्हणतात भरता आता राज्य नसल्यामुळे तू राज्याभिषेक कर आणि हे राज्य सांभाळ तू. त्याचं पण अतिशय विस्तृतपणे महर्षी वाल्मिकी वर्णन करतात. पण त्यावेळेस भरत म्हणतात नाही, ह्या सगळ्या सामग्री तुम्ही काय करा, रामचंद्राच्या अभिषेकाला घेऊन चाला. तिथे कुठं आपण चित्रकूट मध्ये भगवान रामचंद्राचा अभिषेक करू आणि रामचंद्राला आनंदाने नाही का घेऊन येऊया. आणि गेल्यानंतर सगळेजण लवाजमा अयोध्येवासी आपले लहान बालकाला घेऊन, वृद्ध माणसं, अयोध्यामध्ये कोण चिट पाखरू राहिलं नाहीये. का बरं, की रामचंद्राला आपण घेऊन येऊया ह्या भावनेमध्ये. आणि ही भावना घेऊन सगळे मजल दर मजल करीत करीत नाही का पहिल्यांदा शृंगारीपूरला पोहोचतात. आणि जसं शृंगारपूरला पोहोचल्यानंतर गुह बघतात की एवढी मोठी सैनिक, एवढे भरपूर सैनिक पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये शंका पाल चुकली. कदाचित भरत नाही का रामचंद्रावर आक्रमण तर करणार नाही, राज्य हडप करण्यासाठी युद्ध तर करणार नाही. आणि गुह काय करतो, आपल्या सैनिकांना सतर्क करून टाकतो आणि म्हणतात की तुम्ही सावध राहा, भरताला नाही का गंगा पार करून देऊन द्यायची नाही अजिबात, सगळ्या नावी बोटी नाही का जप्त करून ठेवा. किती गैरसमज आहे बघा बरं. एखाद्याबद्दल गैरसमज असेल तर होते. म्हणून मराठीमध्ये म्हणेन घर फिरलं त्याचे वाशे फिरतात. एखाद्याच्या जीवनात किती संकट आले त्याची आपण कल्पना नाही करू शकत. आपण त्याला काय करतो, सहारा देण्याच्या ऐवजी आपण नेहमी त्याला नाही का डिस्करेज करीत राहतो. आणि म्हणून गेल्यानंतर भरत गुह नाही का त्याचं स्वागत करतो. आणि सगळं स्वागत केल्यानंतर नाना प्रकारचे व्यंजन अर्पण केल्यानंतर भरत राजाच्या चेहऱ्यावर, भरत महाराजांच्या चेहऱ्याचा हावभाव बघत असतात, काय याचा मनोभाव आहे. त्यावेळेस भरताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सातत्यानं वाहत होत्या. बाजूला ऋषीमुनी होते, अयोध्यावासी नाही का सगळे सोबत होते. आणि गुहाल राहुल नाही. काय राहुल नाही की तुमचं काय प्रयोजन आहे मला ते पहिले तुम्ही सांगा. त्यावेळेस गुह भरताला प्रश्न विचारल्यानंतर भरत म्हणतात माझं एकच प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे की मला रामचंद्राला घेऊन यायचं अयोध्यामध्ये आणि पुन्हा त्यांना राज्याभिषेक करून राज्य त्यांना समर्पित करायचंय. हे जेव्हा वाक्य ऐकतात गुह, तेव्हा गुहाला विश्वास पडतो की भरत तसा नाही. त्याच्यातला गैरसमज कधी दूर झाला, जेव्हा बोलल्यानंतर गैरसमज दूर झालाय. तसंच मायबापांनो, आपल्या परिवारामध्ये, भावाभावामध्ये, नातेवाईकामध्ये गैरसमज असेल तर सगळ्यात मोठा प्रिन्सिपल कोणता असेल तर बोला, बोलून क्लिअर करा. बोलल्याशिवाय कोणतेही संबंध सुधत नाही. तुम्हाला एक घटना सांगतो. 4 वर्षापूर्वी काशीमध्ये एक व्यक्ती गेले होते. 60-65 वर्षाचे होते. म्हणून शरीर सोडण्यासाठी ते काशीला गेले आणि तिथे राहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये दुःख होतं. त्यांचा प्राण निघून जात नव्हता. म्हणून त्या जे आश्रम आहे त्या आश्रमच्या मालकाला विचारलं की मला एवढ्या वेदना आणि एवढं दुःख काय होतं, याचं कारण काय. त्यावेळेस ते म्हणले नाही, विचार करा तुम्ही काय तुमच्या जीवनात घडलेले.
मग त्या व्यक्तीने सांगितलं गेल्या 35 वर्षापासून मी माझ्या मोठ्या भावाशी बोलत नाही, बांधावून भांडण झालं होतं. बच्ची कंपनी कोणाची? थोडं शांत बसवा प्लीज. जो शांत बसेल त्याला 5 स्टार चॉकलेट. एखाद्या माताजीने थोडी सेवा करा तेवढी बाजूला. राजा राम 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 सीताराम. अशा प्रकारे जेव्हा भुवाची गैरसमज दूर झाला, काशी मधला प्रसंग, ते मला गेल्या 35 वर्षापासून बांधावर मुळे माझ्या भावाशी मी बोलत नसायचे. त्यांनी मला पाहिलं नाही, मी त्याला पाहिलं नाही, आणि ते दुःख माझ्या मनामध्ये होतं आणि माझं शरीर सुटायला मला वेदना होते. याचं कारण हे असू शकेल. म्हणून तर वृद्धाश्रमचा जो मालक होता त्याने तात्काळ नाही का त्याच्या घरच्यांना फोन केला आणि त्याच्या भावाला सांगितलं, ये लवकर, तुझ्या भावाच्या शरीरातून प्राण निघून जात नाही. तो वेदनेनं होतोय. त्यावेळेस त्याच्या भावाला पण वाटलं की आपण गेलं पाहिजे, आणि तो काशीमध्ये पोहोचला. भावाला भेटले. एक भाऊ एकूण एकाला गळ्याला आलिंगन करून जोरदारात रडले, ढसाढसा रडले. एकूण एकाच्या दोघांनी माफी मागितली, पाया पडत होते. एकूण एकाच्या मनातल्या भावना व्यक्त करून टाकल्या, किंतु परंतु ते गैरसमज दूर केले. मायबापाने विश्वास येणार नाही, यांची भेट झाली दुपारा 2 वाजता आणि त्याच्या दुसऱ्या भावानं संध्याकाळी 6:30 वाजता देह त्याग केला काशीमध्ये. मग आपल्या जीवनामध्ये जिवंतपणे वस्तू येत राहतील, जात राहतील, बांध जाग्यावर राहतील, घर जाग्यावर राहतील, वस्तू जाग्यावर राहतील, पण गेलेला वस्तू व्यक्ती पुन्हा येऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये माणसांना सांभाळा, अहंकार चुलीत घाला. अहंकारानं काही होत नाहीये. अहंकार बाजूला ठेवून माणसांना जवळ सांभाळा. हे संबंध केवळ 60-70 वर्षाचे, त्याच्यामध्ये 40-50 गेले, राहिले 10 वर्षे. गोड बोला लोकांना, गोड वागा त्यांच्याशी. भक्ती म्हणजे हेच आहे. गळ्यात माळा घालणं, मंदिरात जाऊन तुम्ही किती भजन करतात, किती तीर्थयात्रा करतात, किती पंक्ती घालतात, काही अर्थ नाही त्याला. अर्थ कधी येतो की अध्यात्म बरोबर तुमचं जीवन सुद्धा चांगलं पाहिजे. इथले मोठमोठ्या पंक्ती घालताना आणि इथं बांधावर भांडण करताना. आज मी एका सद्ग्रस्ताकडे गेलो होतो. तिथे रस्त्यातून जाऊ नये म्हणून त्यांच्या बंधूंना दगड टाकून दिलीत. काय मूर्ती माणसाची. मनुष्य काय विचार करतो, कोण्या भावनेत राहतो, आणि आपण कोणते ग्रंथ वाचतो, ग्रंथ काय प्रिन्सिपल सांगतात, आणि आपण कोणतं प्रिन्सिपल जगतोय. किती म्हणून गैरसमज दूर करा, सांभाळा माणसांना. तो काही घेऊन जाणार नाही, आपण काही घेऊन जाणार नाही. जाणार का कोणी? कदाचित ते विठ्ठल नगरीचे घेऊन जात असेल तर मला माहित नाही. म्हणून आता तुम्ही घरी जेव्हा जाताना ह्या अयोध्या ह्या कथेमध्ये रामचंद्राला काही भेट द्यायची असेल, ह्या रामायण ग्रंथाला ह्या कथेमध्ये तुम्हाला काही भेट जात असेल, घरी जा. ज्याच्याशी तुमचं भांडण असेल त्याला माफी मागा आणि ज्याच्या प्रती माफ करा. आमचे गौरगोपाल पण म्हणतात, हमने जिंदगी का इतना जिंदगी आसान कर दिया, हमने किसी को माफ कर दिया और किसी से माफी मांग लिया है. आम्ही जीवन एवढं सरळ करून टाकलंय. आम्ही लोकांकडून माफी मागितली आणि कोणाला माफ करायचं शिकलोत आम्ही, म्हणून आमचं जीवन हलकं झालेलं आहे. म्हणून गैरसमज सगळ्यात मोठा डेंजर आहे बरं. आणि त्याचं वाली आणि सुग्रीचं उदाहरण, दोघांमध्ये गैरसमज झाला आणि त्याच्यामध्ये वाली मारला गेला. कितीतरी रामायण ग्रंथ म्हणजे प्रॅक्टिकली ग्रंथ आहे आणि याचे शास्त्रात किती उदाहरण आहेत. असं थोडं साईडला चाललोय, पण इथे गुहाच्या मनातला गैरसमज दूर झाला आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी रात्री निवास केला आणि गुहाने आणि भरताने रात्रभर रामचंद्राचं गुणगान केलं. रात्र असंच निघून गेली. भरत नाही का सारखं त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. क्रंदन करू ते रडत होते आणि गुह त्यांना सांत्वना देत होते. आणि त्या ठिकाणी गुह सांगत होते की भगवंत इथं झोपले होते, सीता इथं झोपली होते, लक्ष्मण इथं होते.
आणि त्यावेळेस ते दृश्य पाहून नाही का भरत आणखीन डोळ्याच्या अश्रू धारा वाहू लागले. वाहत असताना गुह सांगतात की ह्या झाडाचा जो चीक आणला आणि तो चीक मागून नाही का राम आणि लक्ष्मणानं आपल्या केसांना लावलं. हे दृश्य, हे वाक्य जेव्हा भरतजी ऐकतात त्यावेळेस ते म्हणतात गुह जा ते पण चीक घेऊन ये. कशासाठी? मला सुद्धा माझे केस आहेत ना जटा करायची आहे. आणि मग भरताने सुद्धा आपल्या केस जटा केल्या, वल्कर वस्त्र धारण केलं, साली लावल्या. जसे रामचंद्र राहतील तसंच मी माझं जीवन जगेल. म्हणून अयोध्या ही काय संस्कृती आहे. संस्कृती दुसऱ्याला त्याग करायला शिकवते. दुसऱ्यासाठी समर्पण, सेवा, त्याग हे अयोध्याचं लक्षण आहे. आणि मग इथे या दोघांचा चर्चा झाल्यानंतर तिथून नाही का प्रवास करीत करीत नाही का त्रिवेणी संगमवर जातात. तिथं भरतराज ऋषींचा आश्रम येतो असतो. आणि गेल्यानंतर भरत ऋषी नाही का त्यांचं स्वागत सत्कार करतात आणि म्हणतात भरता युद्ध करायला चाललास का? जसं वाक्य भरत मुनींच्या मुखातून भरत ऐकतात, भरतराज ऋषींच्या मुखातून त्यांच्या हृदयावर घात होतो की हे मुनिवर, तुम्ही पण मला त्या दृष्टिकोनातून पाहताय, तुम्ही पण मला तसं समजलेलं आहे. मी तसा नाही गुरुवर, मी रामचंद्र आणण्यासाठी जातोय. मला सगळेजण त्या दृष्टिकोनातून का बघतायत, मला कोणी समजून का घेत नाहीये. ही भावना. आणि मग भरतराज ऋषी म्हणतात की भरत, मी तुझी परीक्षा बघत होतो. भरत म्हणतात किती जण किती परीक्षा घेणार माझ्या जीवनामध्ये. माझं जीवन परीक्षापासून घेतलेलं आहे. माझं ज्याच्यामध्ये कशाचं काही नव्हतं तरी मला परीक्षा द्यावं लागते. आणि हे केल्यानंतर त्यावेळेस भरतराज मुनी त्या स्त्रियांना विचारतात ह्या स्त्रिया कोण आहेत. त्यावेळेस भरत नाही का परिचय करून देतात. ही जी पहिली स्त्री आहे कौशल्य आहे, महाराज दशरथाची प्रथम पत्नी. ही दुसरी पत्नी आहे सुमित्रा, ही दुसरी आहे. आणि या सगळ्या कट कारस्थानाचं हे सगळं काही मोठं कारण घडलंय याची ही जी दुष्ट स्त्री आहे ती माझी माता म्हणण्याच्या लायकी नाही, ती कैकेयी आहे. त्यावेळेस हे वाक्य ऐकल्यानंतर भरतराज ऋषी भरताला म्हणतात नको, आईला दोषा देऊ नको. हे सगळं काही ते प्रारब्धामुळे आणि दैवाच्या इच्छानुसार होतंय. मला माहिती आहे तुझ्या हृदयामध्ये काय आहे, मी तुला चांगलं ओळखतोय. आणि म्हणून आता तू काय कर, इथून नाही का जवळ चित्रकूट आहे, त्या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि भरत नाही का निवास करतायत, त्या ठिकाणी जा. आणि गेल्यानंतर रात्री त्यांचा अतिशय आदर सत्कार होता. त्यांच्या सैनिकाला नाही का भोग ऐश्वर्य, स्वर्गातले ऐश्वर्य दिल्या जात आहे. याच्यावर 2 अध्याय महर्षी वाल्मिकी वर्णन करतायत की किती दिले की कदाचित रामचंद्राच्या शोधामध्ये चाललेले आहेत, पण जीवनामध्ये भोग ऐश्वर्यामध्ये अटकले ते खरंच रामचंद्राकडे जातात का भोग ऐश्वर्यामध्ये अटकतात, हे भरत ऋषींना नाही का परीक्षा घ्यायची होती. म्हणून आपण आध्यात्मिक जीवनामध्ये भगवत भक्तीमध्ये प्रगती करीत असताना भगवंत आपल्या जीवनामध्ये प्रलोभन पाठवतील. आपण त्या प्रलोभनाला आसक्त होतो का आपण भक्तीला प्राधान्य देतो, त्याच्यानुसारच आपलं आध्यात्मिक जीवनाची उन्नती ठरेल. हनुमानजी जेव्हा गेले त्यांना संकट आले, प्रलोभन आले, पण त्यांनी सीतेचा शोध नाही सोडला. तसं तुम्ही म्हणा प्रलोभन काय, आपल्या जीवनात भोग ऐश्वर्य, मान सन्मान, संपत्ती, प्रतिष्ठा सगळं भेटल. त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये अटकलो आणि भगवंताला विसरून गेलो तर भगवंत मध्ये प्रलोभामध्ये अटकलाय, याला माझा इंटरेस्ट नाही. आणि त्यावेळेस त्या याच्यामध्ये भरत महाराजाला कोणतं स्वारस्य नव्हतं, सैनिकांना होतं. आणि सकाळी उठल्यानंतर ते सगळं जे ऐश्वर्य ते अदृश्य झाल्यानंतर पुन्हा यमुना नदी पार करतात. आणि गेल्यानंतर ते कोळी वृक्ष, रस्त्यानं झाडं, लता वेली तोडत वन्य प्राणी इकडे तिकडे पळू लागले, पशु पक्षी उडून जात होते. आणि त्या रथाचा आवाज, त्या रथाची धूळ नाही का सगळीकडे पसरत होती. त्यावेळेस भगवान राम लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा बघ रे वनामध्ये काय झालेले, सगळीकडे वन पशु पक्षी पळून चाललेले, काय एवढं आतंक आणि भयभीत का झाले, याचं कारण काय, शोध. त्यावेळेस लक्ष्मणजी एका झाडावर चढतात आणि बघतात लांबून कितीतरी सैनिक येत आहेत.
भरपूर भरपूर सैनिक दिसतात, पण अंदाज येत नसतो कोणाची सैनिक आहेत एवढे आणि कशाला येत आहेत. आणि मग पुन्हा बारकाईने लक्षात आलं की रथावर कोविद वृक्षाचा एक रथ दिसतोय. कोविद जसा वृक्षाचं दृश्य पाहतात भरतजी, आपलं लक्ष्मणजी म्हणतात की कदाचित भरत आक्रमण करा येतो. आणि ते भगवान रामचंद्राला उत्कंठेनं आणि तळपणे आणि क्रोधानं सांगतात की भरत आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येतोय. म्हणे प्रभू आता ही संधी आहे, आताच आपण काय करू, भरताचा वध करून टाकू, कैकेयीचा वध करून टाकू आणि तुम्हाला राज्यावर बसवून देईन मी. आणि ती संधी स्वतःहून चालत आली आहे, आपल्याला जाण्याची गरज नाहीये. आपल्या जेव्हा तो आक्रमण करेल आपण त्याचा लगेच वध करून टाकू आणि निष्कंठ राज्य तुम्ही भोगाया अयोध्याचं, दशरथ महाराजांचं करून टाकू. असे अपशब्द लक्ष्मणजी भरताच्या प्रती आणि शत्रुघ्नाच्या प्रती व्यक्त करीत होते. त्यावेळेस भगवंताला राग आला. म्हणतात लक्ष्मणा, भरत त्याच्यासाठी येत नाही रे राजा. तुला जर राज्य पाहिजे असेल तर भरत आल्यानंतर सांगतो हे राज्य लक्ष्मणाला दे आणि तू माझ्या सोबत राहा. भरत नाही का राज्यासाठी आक्रमण करण्यासाठी येत नाहीये. तू गैरसमज करू नको, प्रतिक्रिया देऊ नकोस. आणि तू आल्यानंतर मी तुला राज्य देऊन टाकेल, चिंता करून. राज्य पाहिजे ना तुला, तू एवढं राज्यासाठीच करतोयस ना. आणि भगवंताने जशी कान उघडणी केली लक्ष्मणाची, लक्ष्मणजी शांत बसले, एक शब्द बोलले नाही. आचार्य वर्णन करतात की भगवंत आपल्याला इथे शिक्षा देत आहेत, कोणाबद्दल लगेच मत व्यक्त करू नये. तेच मुद्दा येतोय. पहिले येऊ द्या, त्याला समजून घ्या, नंतर प्रतिक्रिया द्या. आणि गेल्यानंतर त्यावेळेस भरत केल्यानंतर चित्रकूट नाही का गेल्यानंतर बघतात की जे धूर निघतोय जंगलामधून, शोधत शोधत महर्षी वशिष्ठ मुनी, वामदेव, सैनिक सगळे शोधत शोधत त्यावेळेस भरत, शत्रुघ्न, वशिष्ठ मुनी, वामदेव ज्या ठिकाणी शोधत शोधत नाही का एक कुटी दिसती, सुंदर पर्णकुटी असते. त्या पर्णकुटीमध्ये जातात, त्यांना कळते की इथेच भगवंत आहेत. आणि जसं भगवंताला पाहतात भरतजी, आणि जसं पाहिल्यानंतर ते साष्टांग दंडवत करतात भरत आणि शत्रुघ्न. आणि केल्यानंतर गो असतं, सुमंत्र असतात, या चारीला जसं भगवंत पाहतात आणि भगवंत उचलतात भरताला आणि आलिंगन देतात. माझ्या बाळा तू आलास. भरत शत्रुघ्नाला पाहून नाही का भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निरंतर वाहू लागल्या, ते अभिषेक घालू लागले. आणि भरत आणि शत्रुघ्न सुद्धा भगवंताला अभिषेक घालू लागले. आणि त्या दोघांचं प्रेम व्यसन कंठ सातत्याने रडत होती. आणि हे दृश्य बाजूला लक्ष्मणजी पाहत होते. सीताराम राम राम सीताराम राम. अशा प्रकारे भरत, शत्रुघ्न, राम, गुरु वशिष्ठ, गुरु आणि सुमंत्र भगवंत आलिंगन करतात, डोळ्यांना अश्रू अभिषेक घालतात. कल्पना करा काय दृश्य असेल ते, काय प्रेम असेल, काय त्याग असेल, काय भगवंत आपल्या भक्तांना किती प्रेम करतात आणि भक्त किती भगवंतावर प्रेम करतात. काय बंधूंचं प्रेम आहे हो, किती प्रेम आहे. एक जण नाही का राज त्याग करून आला माता पितासाठी आणि दुसरं राज्य देण्यासाठी आलेला आहे. काय स्वतःचा कोणी विचार करत नाही, जो तो दुसऱ्याचा विचार करतोय. याला म्हणतात रामचरित्र मानस, रामायण अमृतम. इथे स्वार्थ नाहीये, इथे निस्वार्थ आहे. इथं भोग नाहीये, इथं त्याग आहे. ही भावना आपल्या हृदयामध्ये प्रगट झाली पाहिजे. ती भावना येत नसेल ना, आपल्याला रामायण, महाभारत, भगवद्गीता काही कळणार नाहीये. आणि अशा प्रकारे ते आलिंगन केल्यानंतर भगवंत राम भेटत कुशल मंगल विचारतात. भरता तू ठीक आहेस ना. भगवंत किती सौम्य भाषेत भरताला अजिबात गैरसमज करून घेतला नाही.
किंवा भरताला काही असं वाकड्या तिकडं नाही बोलले, टोमणं नाही मारलं. भरता, कुशल मंगल आहेस ना, तू राज्य व्यवस्थित करतोयस ना, ब्राह्मणांना स्त्रियांना आदर देतोयस ना, जे आबाल वृद्ध आहे त्यांची काळजी घेतोयस ना, नीतिमान लोक तुझ्या जवळ आहेत ना, तुला गायडन्स मार्गदर्शन करणारे चांगले लोक आहेत ना, गुप्तेर सगळे व्यवस्थित ठेवलीस ना तू. असं करता का भगवंत 14 प्रकारच्या गोष्टी त्यांना वर्णन करतात आणि म्हणतात दुर्बळांच्या प्रती कधी दुर्लक्ष करू नको, त्यांची काळजी कर. तू माता कौशल्या कैकेयीच्या बाजूला दुर्व्यवहार तर करत नाहीस ना, तिला जेवढा आदर द्यायचा तेवढा आदर दे. भगवंत प्रत्येक गोष्टीचं बारीक सारीक, स्वतःबद्दल काहीच नाही, भगवंत भरताला नाही का उपदेश देतात आणि राजनीती, पारिवारिक आणि सामाजिक कसं राहिलं पाहिजे याचं अतिशय विस्तृतपणे वर्णन करतायत. आणि हे केल्यानंतर शेवटी ते म्हणतात भरता राजनीतीचे धडे समजून घे. एका राजानं कसं राहिलं पाहिजे, त्याने कशी सेवा केली नाही, त्यानं मधुमाशी सारखं राहिलं पाहिजे. ती मधु जमा करीत असते सगळं, पण ती जमा केल्यानंतर त्याचा भोग नाही करत, ते मधु नाही का दुसरा त्याचा ग्रहण करतो. तसं राजा सगळ्याकडून कर जमा करतो आणि तो कर प्रजेसाठी वितरित करतो, त्याचा भोग तो करत नाही. तो सेवक म्हणून ह्या नात्यानं तो सगळं कार्य करतो. आणि भगवंत तिथे राजनीतीचे एवढे चांगले सुंदर सुंदर धडे दिल्यानंतर तिथे भरताला उपदेश करीत असताना भरत म्हणतात की भगवंता प्रभू तुम्ही सगळं सांगतायत, पण आपले पिताश्री आपल्याला सोडून गेले. महाराज दशरथ नाही का इहलोक लोकांचा त्याग करून साकेत धामात निघून गेले. आणि जसं हे ऐकलं भगवंत मूर्छित होतात, जमिनीवर पडतात. आणि मूर्छित पडल्यानंतर त्यावेळेस लक्ष्मण भरत शत्रुघ्न पुन्हा इलाप करतात, क्रंदन करतात. आता भगवंत मानवी दृष्टीतून लीला करतात की आपल्या वडिलांच्या प्रती किती प्रेम आहे, भावाच्या प्रती किती प्रेम आहे, हे भगवंत आपल्या लीलेतून वर्णन करतायत. आणि केल्यानंतर तिथे पाणी शिंपडल्या जाते. भगवंत सचेत अवस्थेत येतात आणि जातात आणि मंदाकिनी नदीच्या तटावर जाऊन तर्पण करतात. आणि तर्पण केल्यानंतर ज्या जंगलातले फळं असतात त्या फळाचं नाही का ते काय करतात, पिंडदान करीत असतात. जे काही पिंडदान आहे ते केले जाते. आणि केल्यानंतर पुन्हा शोक करतात की पिताश्री सोडून गेले, मला काय माझ्यासाठी काय निरोप होता त्यांचा, मला काय विचारलं का, असे सगळे नाना प्रकारचे प्रश्न भगवंत भरताला शत्रुघ्नाला विचारतात. त्यावेळेस भरत आणि शत्रुघ्न म्हणतात आम्हाला पण माहित नाही. माता कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयीला विचारतात, त्या पण नाही का डोळ्याने अश्रूच्या धारा वाहत असतात, कोणी उत्तर देत नाही. भगवंत तर्पण करतात, पुन्हा येतात आणि आल्यानंतर आपल्या तिन्ही मातामध्ये सर्वप्रथम भगवंत कैकेयीचं दर्शन घेतात, सुमित्राचं घेतात, नंतर कौशल्याचं घेतात. भगवंताने काय केलं, क्षमा करून टाकली, त्याच्यामध्ये मध्ये किंतु परंतु नाही. त्यावेळेस भरत म्हणतात की प्रभू आता तुम्ही काम करा, आता तुम्ही अयोध्यामध्ये चला, हे तुमचंच राज्य आहे. आणि आपल्या रघुकुळामध्ये जी रीत आहे, जो वरिष्ठ असेल, ज्येष्ठ पुत्र असेल तो राज्य करतो, दुय्यम मुलगा करत नाहीये. म्हणून तुम्ही जे नीतिमत्ता आहे त्यानुसार चालायचा प्रयत्न करा. त्यावेळेस भगवंत म्हणतात की भरता नाही, मी पिताश्रीला वचन दिलं होतं की मी 14 वर्ष वनवास भोगेल, मी माझ्या पिताश्रीची आज्ञा पालन करतोय, याच्यामध्ये तू बाधा बनू नकोस. आणि गेल्यानंतर भगवंत म्हणतात ह्या संसाराची अनित्यता आहे, कोण कधी आपल्या जीवनात येईल, कधी निघून जाईल, मृत्यू सगळ्यांना नष्ट करून टाकतोय, एक गोष्ट सुद्धा आपल्या जवळ ठेवत नाही. म्हणून हे अनित्य जीवनामध्ये धर्माचं तत्व पालन करणं खूप महत्वाचं आहे. आणि ते जर नाही केलं तर मनुष्याची अपकीर्ती वाढते, अधोगती होत असते. म्हणून माझा जे मला नियत धर्म दिलेले आहे, धर्माचं तत्व दिलेलं आहे, ते मला तू पालन करून दे. त्यावेळेस भरत म्हणतात की नाही प्रभू, हे राज्य तुमचं असताना मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे, याचा माझा कोणताही अधिकार नाही. त्यावेळेस भगवंत म्हणतात की जेव्हा महाराज दशरथ कैकेयीशी विवाह करीत असताना कैकेय राजाला नाही का राजा दशरथानं वचन दिलं होतं, मी तुला ते सांगतो ते ऐक.
म्हणजे भगवंताला इतिहास माहित होता. काय इतिहास आहे? कैकेक राजा म्हटला, अश्वपती म्हटले होते की जेव्हा माझ्या कन्याचा विवाह होईल, हिचा जो पुत्र होईल तो राजा बनेल. आणि म्हणून पिताश्रीने जी आज्ञा दिली, जी आज्ञा मला दिली ती मी पालन करतोय. पण तुला जी आज्ञा दिलेली आहे, माता कैकेयीला वचन दिलं होतं आणि त्या वचनाचं तुझं काम आहे की पिताश्रीची ती आज्ञा तू पालन करायचीस. तू तुझ्या ठिकाणी कर, मी माझ्या ठिकाणी करतोयस. भरत ऐकायला तयार नाही आणि केल्यानंतर ते पुन्हा रामाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत, तुम्ही जर मनातून जात नसाल तर मी सुद्धा मनात राहील. आणि सुमंत्राला म्हणतात, इथं गवताचं तुम्ही नका आसन टाका, मी इथं झोपेल, मी यांच्या सोबतच राहील, मला नाही का जायचं नाहीये, मी सुद्धा वनवासी जीवन जगेल. थोडंच भगवंत म्हणतात, भरता मी असं कोणतं तुझ्याशी वाईट वागलोय, मी का असा कोणता दुर्व्यवहार केलेला आहे की ज्यामुळे तुम्हाला एवढा दंड आणि शिक्षा देतोयस, माझी एवढी परीक्षा घेतोयस? मला नकोय राज्य. जे राज्य रक्त, जे वचनाच्या धर्माच्या अधीन असेल ते राज्य मला नकोय. ह्या दोघांच्या भावाचं राज्य कोण करावं याच्यासाठी नाही का चढाओढ लागली होती. आणि आपण बघतो की बांधावून गेलं तर लोकांना जमत नाही. अरे कुठं रामायण आणि आपण कुठे येतं, एखाद्याच्या विहिरीतलं पाणी घेतलेलं जमत नाही. मी आता लेटेस्ट मध्ये घटना पाहिली, एक व्हिडिओ पाहिला, दोघा भावांच्या वाटण्या चालू होत्या त्या, आणि मध्यस्थ व्यक्ती एक चमचा त्याला, एक चमचा याला, एक वाटी याला, एक वाटी याला, एक गिलास याला, इथपर्यंत वाटीत घाटी. अरे काय कोणत्या लेवलला चाललेले तुम्ही? चमच्यावर वाटावाटी. आणि त्याच्यापेक्षा हाईट अशी की दोघा भावांचं घर वाटप होत असताना कोकल्यांना म्हणजे 1 इंच सुद्धा भावाला जास्त जाऊन म्हणून कोरत होते. किती मूर्खपणा आहे हो. आपण शरीरानं वाढलो पण डोक्यानं नाही वाढलो. काय वाक्य आहे? लोक शरीरानं वाढतात पण डोक्यानं वाटत नाही, मॅच्युरिटी वाढत नाहीये. अरे आपल्यापेक्षा पशु बरे, पण माणसं सगळ्यात डेंजरस आहेत. म्हणून ह्या जगामध्ये आपल्याला कोणाकोण धोका नाही, धोका आपल्यात लोक, मनुष्यापासून मनुष्याला धोका आहे. किती बारीक सारी गोष्टीच. दोघांचे बाप सुद्धा घेऊन जाणार नाही ते चमच्या वाटी, इथंच राहणार आहे सगळं. नाही रे नाही. पुढच्या वेळेस टीम जरा मी खूप विश्वासावर आलो होतो, पण थोडी गडबड गोंधळ झालेला, तुमचा दोष देऊन उपयोग नाही. सांगायचा मुद्दा आहे की आपल्या जीवनामध्ये बदल घडवा. जगाला बदलण्याचा प्रयत्न नका करू. 2 तीर्थयात्रा कमी करा, काही फरक पडत नाही. नीट वागा. ते म्हणतात महाराज कोणत्या भाषेवर येऊ राहिले. मी ठरवलं होतं की नाही बोलायचं वाईट, पण काय करा, कलियुगामध्ये हातोडा उगारल्याची लोखंड सरळ होत नाही, तसे आपली वृत्ती आहे. नाहीतर आम्हाला बसल्या नंतर शिव्या घालणारे आहेतच. काही फरक पडत नाही, शिव्या घाला, पण तुमचा संबंध सुधरत असेल तुमच्या शिव्यामुळं, मला माझं जीवन सार्थ आहे. शिव्या घाला पण जीवनात चांगले वागा. मृत्यूच्या वेळेस काही सोबत जाणार नाही. ऐकून येड्या बधीर सारखे नका वागू, बधीर छाप नका होऊ. नीट वागा, नीट राहा, सांभाळा ऐकून एकाला. जेवढं कुणी आपल्याला सहन करत, आपण ज्याला दुसऱ्याला सहन करतो ना, तेवढा दुसरा सुद्धा आपल्याला सहन करतोय. जेवढाचा समोरचा त्रास आपल्याला होतो ना, आपला सुद्धा त्रास दुसऱ्याला होतोय. बरोबर, हे आपल्याला कळत नाहीये. 2-2 कांद्या 4-4 कांद्याच्या मागा लागण्यापेक्षा मला एक जणांना सांगितलं, हो कांदे सुद्धा काय बोलावं, याच्या न बोललेल्यावरती राम राहतात बाजूला, नको तेच गोष्टी बोलू लागतात. डेंजर अवस्था आहे. असो, सांगायचा मुद्दा आहे की भरत आणि याच्या करता अनित्य आहे आणि पित्ताच्या याचं कर. आणि ह्या दोघांच्या चर्चा चालत असताना जाबली ऋषी आले तिथे आणि ते नास्तिक तत्वज्ञाना सांगतात. ते म्हणतात की कोण आहे माता पिता? कितीतरी माता पिता जन्म घेतात, बहीण भावंडे जन्माला घेतात. कर्माचे नियम काही नाहीये. स्त्री पुरुष एकत्र येतात, त्यांच्या संभोगातून बाळ जन्माला येते. माता पिता कोण्या साईडला जातात, मुलं कोण्या साईडला जातात, यांची पुन्हा भेट होत नाहीये.
आणि दुसरं राहिलं कर्माचा सिद्धांत, मेल्यानंतर कर्म कोणते राहणार आहेत. आणि राहिले श्राद्ध घातलं त्याला खायला भेटत नाही भेटत काय माहित आहे. हे सगळं थोतांड आहे आणि बंद करा. म्हणून हे प्रभू तुम्ही सगळं वनात सोडा आणि राज्य करा. हे सगळं निरर्थक आहे. आणि जाबली ऋषी नास्तिक तत्वज्ञान नाही का भगवंताला सांगत असतात. आणि भगवंत ते नास्तिक तत्वज्ञान ऐकून नाही का क्रोधित होतात, कुपित होतात. म्हणतात तुमच्यासारखे ऋषीवर जर नास्तिक तत्वज्ञान दिलं असेल, आधीच नास्तिक लोक आहेत आणि त्याच्यामध्ये हे नास्तिक तत्वज्ञान दिलं तर आणखीन नास्तिक वाढेल. आणि म्हणून मी धर्माचं रूप असल्यामुळं मी धर्माचा त्याग नाही करू शकत. म्हणून जेव्हा वरिष्ठ व्यक्ती धर्माचं आचरण करतो, साहजिक त्याला जे पालन करणारे ते सुद्धा धर्माचं पालन करतायत. म्हणून धर्म सांगितल्यानं पालन होत नाही, धर्म आचरणातून शिकवावं लागते. लोकांना सांगणं सोपं आहे, जप करा जप करा, पण महाराज लोक जप करीत नसेल तर ते लोकांना फरक पडणार कुठं. महाराज लोक मला पैसे घेऊ नका घेऊ नका, पण हाच पाकिट घेतोय. महाराज म्हणतो आई बापाची सेवा कर, मग त्याचेच आई बाप वृद्धाश्रम मध्ये. हे आमचे उदाहरण सांगतो. इथे बसून पोपटासारखं बोलणं सोपं असतंय, तुम्हाला ज्ञान पाजळणं सोपं आहे, पण जीवनात आत्मसात करणं कठीण आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये तुम्ही लीडर आहात, समाजामध्ये तुम्ही लीडर आहात. नुसत्या गळ्यात माळा आणि अंगाला अष्टकन बुका लावून माळा घालून भगवे कपडे घालून शेंड्या दाढी ठेवून काही होत नाहीये. माझे शब्द तुम्हाला कडवट वाटत असतील, पण आचरणातून शिकवा. आणि तुम्ही लिडरशिप फॉलो करतात ना, तर जप तुम्ही तुमच्या स्वतःच्या आचरणातून शिकवा. मी गावात बघतो बरेच पुढारी म्हणतात, ए वाढ रे, याला वाढ, याला वाढ, त्याला वाढ. अरे तू शरीरानं वाढला पण डोक्या नाही. तू जेव्हा बकेट घेशील लोक आपोआप तुला फॉलो करतील. लोकांना उपदेश बंद करा, उपदेश अमृत बंद करा, शिकवा स्वतःच्या जीवनातून. लोक तुम्हाला बघतायत, तुम्ही काय बोलतात हे लोकांना प्रभाव पडत नाही, तुम्ही कसे वागतात हे लोकांना प्रभाव पडतो. म्हणून वर्षानुवर्षे आपल्याकडे धार्मिक कार्यक्रम होत आहेत, कथा कीर्तन होत आहेत, भंडारे होत आहेत. कोणाच्या जीवनात काय फरक पडलाय. बाबा लोक पाकिट घेऊन गेले, श्रोता वर्गाने ऐकून भंडारा खाऊन निघून गेले. कार्यकर्त्यांना वाटलं आम्ही लय मोठा कार्यक्रम केला. लोकांच्या जीवनात परिवर्तन काय झालं. स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये, कार्यामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये काय बदल घडला तुमच्याकडे. काहीच नाहीये. सगळा टाइमपास आणि मनोरंजन चालू आहे, ढोकसला चालू आहे सगळा. तुम्ही माझे म्हणून बोलतो मी पण सांप्रदायिक परिवारातून आलेलो आहे. माझ्या घरात पाहिलंय मी, सगळेजण मी पाहिलं, लहानपणापासून पाहत आलोय. कार्यक्रम 2 कमी केले तरी चालेल, पण ह्या कथेनंतर, ह्या कार्यक्रमानंतर लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं. लोकांच्या जीवनामध्ये अध्यात्माला, व्यवहाराला कुठेतरी मदत झाली तरी मी समजेन माझी कथा सफल झालेली आहे. नाही तर केवळ मी घसा कोरडा केलाय. नर्मदेचे गोटे होऊ नका. माहिती नर्मदेचे गोटे किती पाणी गेलं काही फरक पडत नाही. बाबा लोकांनी किती घसा कोरडा करू दे, आपल्याला काही फरक पडत नाही. कारण मी कथेला का आलो, 9 कधी वाजता आणि भंडारा कधी चालू होईल हा मला प्रश्न नाही. बाबा तुम्ही बोलत राहा, असो काही फरक पडत नाही. म्हणून इथे नास्तिक तत्वज्ञानाचं दिल्यानंतर जाबली ऋषी भगवंत रागवतात, म्हणतात धर्म आपल्या आचरणातून असला पाहिजे. म्हणून हे ऋषीवर तुम्ही लोकांना नास्तिक तत्वज्ञान नका देऊ. आधीच लोक अल्पबुद्धीचे आहेत, मंद बुद्धीचे आहेत, धर्माचं तत्वच त्यांना माहित नाही. आणि तुम्ही हे शब्द मला आता सांगितले सांग, याच्या पुढे ते बोलता कामा नाही. भगवंत फटकारतात आणि कोण होतं ऋषींना. भगवंताने त्यावेळेस त्यांचं पद नाही पाहिलं, तत्वज्ञान पाहिलं. कोणी जर चुकत असेल त्याला सांगायचा अधिकार तुमचा आहे. आणि जाबली ऋषीला जेव्हा हे दिल्यानंतर वशिष्ठ मुनी मदत पडतात आणि म्हणतात की जाबली ऋषींची ती भावना नव्हती. ते देण्याचा मागचं सांगण्याचं कारण आहे, तुम्ही येणे प्रकारे अयोध्यामध्ये कसे यावा हा त्याचा मागचा हेतू आहे. भगवंत म्हणले ते काही असो, पण याने मांडलं ते तत्वज्ञान. जाबली ऋषी माफी मागतात, वशिष्ठ मुनी त्या प्रकरणाला शांत करून टाकतात. आणि केल्यानंतर त्यावेळेस गुरु वशिष्ठ म्हणतात माझा आदेश आहे, तुला यावं लागेल. राम
तीन लोकांचा आदेश कधीच उलटा नाही करायचा. एक गुरु आणि माता पिता, या तीन प्रमुख लोकांचं वचन तू पालन केलं पाहिजे. तू माता पितांच्या वचनाचं पालन करतोयस ना, ठीक आहे, पण मी तुझा गुरु आहे ना, तुझ्या वडिलाचा तुमचा कुलपुरोहित गुरु आहे. माझा आदेश आहे, तू ओपना चल. त्यावेळेस भगवंत म्हणतात मी धर्मानं बांधलेलं गेलंय, आणि आता सर्वप्रथम जो आदेश असेल तो आदेश मी आता माझ्या पित्याचा आदेशाचं पालन करेन, आणि 14 वर्षानंतर तुमच्या आदेशाचं पालन करेन. जो प्रथम आदेश आहे त्या आदेशाचं मी पहिले पालन करेन. भगवंत हे वर्णन करतात. त्यावेळेस वशिष्ठ मुनी पण हातबल होतात आणि म्हणतात भगवंत येण्याचे नाही. माता कौशल्या, सुमित्रा, कैकेयी सगळे विनवणी करतात, गुह करतात, सुमंत्र करतात, सगळे अयोध्येवासी विनवणी करतात. भगवंत सगळ्याला सांत्वना देतात, सगळ्याला समजून सांगतात, सगळ्यांची काळजी घेतात. भगवंत कोणाला नाही, एकदम शांत स्वभाव त्या प्रकरणाला व्यवस्थित हँडल करतात. किती परिस्थिती बिघडलेली होती, त्या सगळ्या परिस्थितीला भगवंतानं अतिशय काळजीपूर्वक हँडल केलं. आणि केल्यानंतर हे सगळे झाल्यानंतर भरत म्हणजे भरत आता तू तुझ्या पिताश्रीच्या आज्ञावर मी करतोय. त्या भरत हातबल झाले, तर करू तर काय करू. मग पादुका म्हणले की एकच आहे, मी राज्य नाही करणार, मला काय नकोय, तुमच्या चरण पादुका द्या मला. मग ह्या अटीवर भगवंत तयार झाले आणि मग भगवंताने आपल्या पादुका दिल्या. आणि दिल्यानंतर आता अयोध्याचं कोणी राज्य करेल तर ह्या पादुका करतील. जे काही राज्य करेल ते पादुका करतील. जे काही आदेश असेल त्या पादुका हे स्वामी असतील आणि मी तुमचा सेवक असेल. भगवंत भरत नाही का जड अंतकरणाने त्या पादुका घेतात, डोळ्याच्या अश्रूच्या धारा वाहतात. आणि भगवंत भरत, शत्रुघ्नाला, माता कैकेयीला, सुमित्रा आणि कौशल्य आणि सगळ्या अयोध्येवासींना निरोप देतात. जड अंतकरणा रडत तिथं ते जो वातावरण आहे शोक अवस्थेमध्ये सगळे निघतात. आणि मग पुढे पादुका चलत असताना सगळे अयोध्येवासी त्याच्या मागे जात असतात. आणि मग इथे भरत, आपलं राम, लक्ष्मण, सीता त्या चित्रकूट पर्वतामध्ये निवास करीत असतात. आणि केल्यानंतर तिथे बरेच दिवस भगवंत निवास करीत असताना इथे भरत नाही का अयोध्यामध्ये पोहोचतात. गेल्यानंतर अयोध्यामध्ये जेव्हा जातात, इथे कंबस्वामी, थोडस मी डिटेल्स मध्ये याच्यासाठी घेतोय, आज 4था दिवस आहे आणि 3 दिवसामध्ये रामायण कम्प्लीट होत नाही. उड्या मारायला मी मारू शकतो, तुम्ही खुश आणि मी खुश, पण हे सिद्धांत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आचार्य एवढे सुंदर विश्लेषण करतायत. जेव्हा अयोध्यामध्ये भरतजी गेले, पादुका ठेवल्या आणि राज्यकारभार केल्यानंतर भरताने नंदीग्राम मध्ये खड्डा खांदला. भगवंत जर वरी झोपत असेल आणि मी त्यांच्या सोबत झोपलो ते चालणार नाही, म्हणून भरताने काय केलं, 10 फूट खड्डा खोदला. भगवंताच्या खाली मी झोपेल, तिथं गरमी आणि त्या उष्ण याच्यात मी अजिबात भोग ऐश्वर्य जगणार नाही. आणि भरतजी काय करू लागले, राज्य कारभार करत असताना जव खायचे. कशात जव खायचे, गोमूत्रामध्ये भिजवायचे जव माहितीये तुम्हाला ते आणि ते बी दिवसातून एकदा खायचे. आणि रात्री 2 वाजता ते शरयूमध्ये स्नान करायला जायचे. रात्री 2 वाजता का, जर मी सकाळी स्नानाला गेलो ना, अयोध्येवासी मला पाहतेन तर मला दोषारोपण करतेन की ह्या भरतामुळे रामाला वनवासात जावं लागलं. सकाळी सकाळी लोकांनी अयोध्येवासीनं माझं तोंड नको पाहायला म्हणून रात्रीच्या थंडीच्या दिवसामध्ये मी रात्री 2 वाजता स्नान करतात आणि नंदीग्राम मध्ये राहून जव खाऊन आपलं तपस्या जीवन जगत असतात. अशी तपस्या भगवान भरताचं. म्हणून आचार्य वर्ग भरत आणि शत्रुघ्नाचं जे पात्र आहे ना, सगळ्यात मेन हिरो कोणी असेल रामायणामध्ये तर मेन हिरो आहे ते भरतजी आहेत. आणि रामायण नाहीये, हे सीता चरित्र म्हटले जाते. कारण लवकुश वर्णन करतायत आणि भगवंत ऐकताना ही कथा सांगितल्या जाते. याला सीता चरित्र म्हटलं जाते, याला भरत चरित्र म्हटलं जाते. आणि भरताचं पात्र जर पाहिलं तर एवढं करीत असताना 3 घटनाचं वर्णन श्री गोविंदराजन वर्णन करतायत. काय वर्णन करतायत की एक दिवस भरताला कळतं की कौशल्य खात नाहीये, जीवत नाहीये. भगवंत चिवरामध्ये ती पाणी ग्रहण करत नाही, अन्न भक्षण करीत नाही, तिचं शरीर कुशाग्रस्त झालं होतं. आणि ही बातमी जेव्हा भरताला कळते, भगवंत भरजी
जातात कौशल्याकडे आणि बघतात कौशल्य एकदम कुशाग्रस्त झालेली आहे. आणि हिला जर मी खाऊ घातलं तर ती अजिबात खाणार नाही. त्यावेळेस भरतजी जातात आणि रडतात, म्हणतात माते जेव्हा राम होते तेव्हा तुम्हाला खाऊ घालायचीस आणि आता तुम्हाला खाऊ घालणं बंद केलंस. तुझं प्रेम माझ्यावर नष्ट झालं का? तुझ्या राम जाण्यासाठी मी कारणीभूत आहे, पण आज मला तू प्रसाद नाही खाऊ घालणार. म्हणजे अरे भरता असं कधी म्हणतोस का रे? नाही नाही बाळा, तेवढंच प्रेम जेवढं रामावर प्रेम आहे तेवढंच प्रेम माझं तुझ्यावर आहे रे बाळा, असं कधी समजू नको. आणि दासीला इशारा करून नाही का भरतजी नाही का ते प्रसादाची प्लेट मागवतात. आणि कौशल्य घास भरवल्यानंतर भरताला घास घातल्यानंतर भरत काय करतात, दुसरा घास घेतात आणि कौशल्याच्या मुखामध्ये भरतात. हे भरतजी त्या भावनेमध्ये एक घास स्वतः खायचे आणि दुसरा घास नाही का कौशल्याला खाऊ घालायचे. त्यांना स्वतःला खाण्याची इच्छा नव्हती, पण त्या खाण्याच्या मागचा हेतू काय की कौशल्य उपाशी नको राहिला, तिच्या शरीर जे कुशाग्र झाले तिची काळजी घ्या. आणि मग असं खाऊ घालता घालता कौशल्य पण हुशार होती, ती खात नसायची. त्यावेळेस भरतजी म्हणायचे 14 वर्षानं राम आले आणि जेव्हा तुला पाहते तर काय विचार करते, काय तपस्या केली आणि हिला कोणी काळजी नाही घेतली का? जर तुला रामाला दुःख द्यायचं असेल तू उपाशी राहा, आणि तुला जर रामाला आनंद द्यायचा असेल ना तो तू खा. आणि भरत काय करायचे, एक घास स्वतः खायचे आणि दुसरा घास नाही का माता कौशल्याच्या मुखामध्ये भरायचे. महर्षी गोविंदराजांनी एवढं डिटेल्स मध्ये वर्णन करतात की ते आपण आपल्या शब्दामध्ये विनंती नाही करू शकत मायबापांनो. आणि रोज हे नित्यक्रम नाही का भरतजी करायचे. एक दिवस गोशाळेमध्ये गेल्या, सगळ्या गायी कुशाग्रस्त झाल्या होत्या, त्याने चारा पाणी सोडलं होतं, बाछड्यांना दूध पाजत नव्हत्या. जसं मी सकाळी प्रवास वॉकिंग करतो तिथं 2-4 गायी पाहिल्या, त्यांचे हाडं दिसू लागले. शेतकरी खाली दूधच काढतात, चारा खाऊलाय. मला ते रामायणातला प्रसंग लगेच आठवला. एकदम कुशाग्रस्त. गोशाळेत गेले भरतजी आणि गाईला म्हटले तुम्ही जर खात नसाल आणि जेव्हा रामचंद्र येतील 14 वर्षाने आणि जेव्हा तुम्हाला पाहते तर सगळ्यात जास्त दुःख होईल, कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतायत. तुम्हाला रामाला आनंद द्यायचा का दुःख द्यायचा तुम्ही ठरवा. आनंद द्यायचा असेल तर तुम्ही चारा खायला सुरुवात करा. आणि गायीने जेव्हा ऐकलं रामाला आनंद द्यायचा आहे, राम आनंदित होतील ना आमच्या चाऱ्यामुळं. आणि मग भरताने जेव्हा सांगितलं तर गायी नाही का चारा खायला सुरुवात केल्या होत्या, राम आनंदित होणार आमचं शरीर. आणि गोविंदराजन वर्णन करतात 14 वर्ष आल्यानंतर भगवंत पहिले गोशाळेत गेले आणि गायीला बघितलं. जेव्हा गायीला पाहिलं तर रामाला आनंद झाला की गायी किती आनंदी आहेत. मग भरतजी अश्व शाळेमध्ये गेले, घोड्यांच्या तबिल्यामध्ये. घोडे सुद्धा त्याने खाणं पिणं बंद केलं होतं. आणि तेच पैत्रा तेच सिद्धांत म्हटले की अरे घोड्यांनो तुम्ही जर नाही केलं रामचंद्र दुःखी होतील. आणि मग प्रत्येकाला भरत नाही का तुम्हाला रामाला दुःख द्यायचं का आनंद द्यायचा ह्या हेतूवर सगळ्या अयोध्येवासीला नाही का ज्या चुली बंद होत्या तर चुली पेटल्या, जिथं अंधकार होता तिथं प्रकाशित केलं. जे वातावरण समस्या दुःखांचं वातावरण होतं तिथे भरतजी काय करले प्राण देऊ लागले. आणि ते देत असताना सगळ्याचा केंद्रबिंदू रामाला पुढे करत होते. त्यांना कळत होतं मी जर सांगितलं तरी स्वीकारणार नाहीत. म्हणून गोविंदराजन आपल्या रामायण टीकेमध्ये वर्णन करतायत की किती बारीक सारीक गोष्टीचं रामायण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा हे भरत नाही का अयोध्यामध्ये करीत, पण अयोध्यामध्ये जेवढा टॅक्सेस जमा व्हायचा ते म्हणायचे पादुकाकडे. आणि राजे महाराजे पुन्हा टॅक्सचं रिटर्न मागायचे, ते म्हणे जाऊन पादुकाला मागा. 14 वर्षामध्ये हजारो पटीनं नाही का टॅक्सेस अयोध्यामध्ये जमा झाला. एक फुटी कवडी गेली नाही, कोणाला पेमेंट नाही झाला, कारण मालकच नव्हते. मालक म्हणले वनवासात आहेत आणि पादुका काय जाणार, लोक सगळे जमाच करीत होते.
म्हणून भगवंत येऊस तर जे खजिना होता तो हजारो पटीनं जमा झाला होता. 1 रुपया सुद्धा त्याच्यात खर्च झाला. आणि त्याचं पण डिटेल्स वर्णन महर्षी वाल्मिकी आणि गोविंदराजन आपल्या याच्यामध्ये वर्णन करतात. आणि एवढं झाल्यानंतर इथे भगवंत आता 14 वर्ष अनवाणी पायाने फिरू लागली. आचार्य प्रश्न विचारतायत की भगवंताने दुसऱ्या पादुका का घेतल्या नाहीत, त्याच पादुका का धारण ठेवल्या? तर भगवंत 14 वर्ष अनवाणी पायाने फिरू लागली. याचं कारण असं आहे, गोविंदराजन वर्णन करतात की भागवतातली कथा याला प्रसंग कनेक्ट करतात. काय कनेक्ट करतात? जेव्हा बली महाराजांच्या यज्ञामध्ये वामन अवतारामध्ये गेले आणि 2 पावलामध्ये मी ज्या पहिल्या दिवशी वर्णन केलं आणि 2 पावलामध्ये 14 लोक घेतल्यानंतर 3रा पाऊल नाही का बलीच्या डोक्यावर ठेवावं लागेल. त्या वामन देवाच्या डोक्यामध्ये प्रश्न आला. काय प्रश्न आला? ज्या भक्तानं मला सर्वस्व काही दिलेलं आहे, संपूर्ण समर्पित झालेला आहे, अशा भक्तांच्या डोक्यावर मी पाय कसा ठेवू, माझे चरण कमल कसं काय ठेवू? पण ते ठेवावं लागतील, कारण इंद्राला हे राज्य द्यावं लागेल. म्हणून ठेवल्यानंतर भगवंत त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगवंताने 2 लीला केलेल्या आहेत. एक म्हणजे सुतल लोकामध्ये सेवक म्हणून नाही का, दास म्हणून भगवंत नाही का सुतल लोक मध्ये बलिराजाचे तिथे राहिले, पण त्यांना समाधान नाही झालं. लक्ष्मी त्यांना लवकर घेऊन गेली. ते बली प्रतिपदाचा प्रसंग तिथं तो वर्णन होतोय. पण भगवंताला वाटलं ज्या चरण कमलानं माझ्या भक्ताच्या प्रती अपराध केलेला आहे, त्या चरण कमलाला मी दंड दिला पाहिजे. म्हणून भगवंत 14 वर्ष अनवणी पायानं वारंवार पायाला सांगत होते, माझ्या भक्ताच्या प्रती तू अपराध केलास ना, माझ्या भक्ताच्या प्रती अपराध केलास ना. म्हणून 14 वर्षी भगवंत अनवणी पायाने फिरले. आणि फिरल्यानंतर इथे भगवान रामचंद्र, लक्ष्मण, सीता चित्रकूटाचा निरोप घेतात. आणि घेतल्यानंतर ऋषी मुनी त्यांना चिंता व्यक्त करतात की इथे असुराने नाही उदंड मारलेला आहे. आणि गेल्यानंतर त्या प्रवासाला निघताना अत्रि ऋषी आणि अनुसयाच्या आश्रममध्ये पोहोचतात. आज मंदकिनीचा जो उगम स्थान आहे त्या ठिकाणी तो आश्रम आहे, त्या ठिकाणी जातात. अत्रि ऋषी आणि अनुसया त्यांचा अतिशय आदर सत्कार करतात, सन्मान करतात. आणि अनुसया सीतेला आतमध्ये घेऊन जाते. आणि गेल्यानंतर सीतामाईचा आदर सत्कार केल्यानंतर अनुसया नाही का स्त्री धर्म, पतीची सेवा कशी केली पाहिजे, पतीच्या जीवनामध्ये जे काही संकट समस्येतील निर्धन जरी झाला, रोगी जरी झाला, तरी पतीचा त्याग नाही केला पाहिजे. त्याच्याकडे सगळं असल्यानंतर प्रेम करणं वेगळं, पण त्याच्याकडे काही नसताना सुद्धा प्रेम करणं याला खरं प्रेम म्हणतात. आपण वस्तूवर प्रेम करतो का व्यक्तीवर प्रेम करतो का फॅसिलिटीवर प्रेम करतो, त्याच्यावर आपलं कळणार आपले संबंध किती दिवस टिकतील. जे फॅसिलिटीवर आधारित प्रेम करतात ना ते जास्त काळ टिकत नाहीत. सुख सुविधावर प्रेम करतात ना ते जास्त काळ टिकत नाहीत. पण जे वस्तूपेक्षा, सुख सुविधापेक्षा व्यक्तीवर प्रेम करतात ते जास्त काळ टिकतात. म्हणून प्रेमाची व्याख्या काय? जे व्हॉट्सअपवर प्रेम आहे ना, आय लव्ह यू, हे प्रेम नाहीये. प्रेम म्हणजे आचार्य वर्णन करतात, प्रेमाची खरी व्याख्या अपेक्षारहित सहन करणे आणि क्षमा करणे याला खरं प्रेम म्हणतात. त्याच्या त्रासाला सहन करणे, त्याच्या चुकाला माफ करणे आणि अपेक्षा न ठेवणं याला खरं प्रेम म्हणतात. आणि ह्या जगामध्ये ते पुढं पाहायला भेटत नाही. आणि ते प्रेम अनुभवायचं असेल तर मात्याच्या प्रती आहे. माता आपल्या बाळाच्या प्रती प्रेम करते, अपेक्षा काहीच नसते, त्याच्या त्रासाला सहन करते, त्याच्या चुकाला माफ करते, तरी तिचं प्रेम कमी होत नाहीये. याला म्हणतात परफेक्ट लव्ह, परिपूर्ण प्रेम. आणि अशा तिथे अनुसया नाही का माता सीतेला स्त्री धर्माबद्दल खूप सुंदर विश्लेषण करते. आणि जाता जाता इथे अत्रि ऋषी भरत आपलं लक्ष्मण आणि रामाशी चर्चा करतात. आणि केल्या वेळेस तिथे जाताना अनुसया नाही का त्यांना दिव्य हार, दिव्य वस्त्र, त्याच्यानंतर अलंकार आणि सुंदर सुंदर वस्तू त्यांना भेट देतात. आणि दिल्यानंतर तिथून ते म्हणतात, अनुसया आणि अत्रि ऋषी म्हणतात,
आमचं जीवन सफल झालं. आता आम्ही वार्धक्यामध्ये आम्हाला हे शरीर कधी सुटेल माहित नाही, पण आमच्या जीवनाची एक अपेक्षा होती की शेवटी तुमचं दर्शन घ्यावं, आणि आज ते आमचं जीवन सार्थक झालेलं आहे. आणि मग तो निरोप घेतल्यानंतर तिथे अनुसया नाही का त्यांचे प्रसंग सांगतात, काय घटना झालेली आहे. दत्तात्रयाच्या जन्माची कथा सांगितल्या जाते. मंदाकिनी नदी कशी प्रगट झाली त्याचं पण वर्णन करतात. आणि केल्यानंतर तिथून दंडकारण्यामध्ये प्रवेश करतात. आणि दंडकारण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे तापसी वेशामध्ये काही ऋषी मुनी भेटतात त्यांना आणि सांगतात की त्या राक्षसानं खूप मोठा नाही का आतंक केलेला आहे, याच्यातून तुम्ही आम्हाला मुक्त करा. आणि त्यावेळेस भगवंत सगळ्या असुरांना नाही का आपलं सगळ्या ऋषी मुनींना आश्वासन देतात, तुम्ही चिंता करू नका, मी लगेच नाही का हे जे अरण्य आहे दंडकारण्य याला नाही का राक्षसातून मुक्त करेल. आणि हे करीत असताना 2 मिनिटं भजून घ्या. राजा राम 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 सीताराम. दंडकारण्यामध्ये प्रवेश करतात. काळजी करू नका, अजून अर्धा तास सोडणार नाही तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं, महाराजांना आवडलं? तुमचे पाय मोकळे हो म्हणून सांगितलं उभा राहा. कंटाळले का काय? आवरू नाही ना? ठीक आहे. अरण्यकांडामध्ये भगवंत प्रवेश करतात. आणि केल्यानंतर इथे ऋषी मुनींचे नाही का व्यथा श्रमण करतात भगवंत. आणि भगवंत आश्वासन देत आहेत. आणि दिल्यानंतर जसं अरण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आता अरण्य म्हणजे भगवंताचे चरणकमल. आणि आचार्य एवढं सुंदर गोविंदराजन आपल्या याच्यामध्ये विश्लेषण करतायत की जाता जाता भगवंत त्यांना अरण्यामध्ये पहिला राक्षस भेटतो, तो म्हणजे विराट. अतिशय जाडा असतो, त्याचं तोंड पोटामध्ये असते आणि त्याचे कान अतिशय भयंकर असतात, त्याचे डोळे एवढे मोठमोठे असतात, त्याच्या मुखातून नाही का सिंह, वाघ, हरिण त्यांचं चामडं धारण केलेलं असतं, त्याच्या तोंडातून मांस पडत असे, रक्ताच्या धारा वाहत असतात. आणि जेव्हा विराट त्या 3 राम, लक्ष्मण आणि सीताला बघतात तर तो पहिल्यांदा सीतेवर आक्रमण करतो. आणि आक्रमण केल्यानंतर तो विराट राक्षस म्हणतो, जर तुम्हाला दोघांना जर मुक्तता पाहिजे असेल तर तुम्ही आता तात्काळ निघून जा, आणि ही जी स्त्री आहे ती मी पत्नी म्हणून स्वीकार करेल. तिथे सीता म्हणते, हे राम, हे लक्ष्मण, मला तुम्ही सोडा, वाचवा. भगवंत म्हणतात, ज्या सीतेने माझ्यासाठी सर्व त्याग केलाय, मला ती प्राणप्रिय आहे आणि तिला कोणी स्पर्श केलेला मला चालणार नाही. पण युद्ध करतात. त्या युद्धामध्ये जो विराट राक्षस आहे तो असा सहजासहजी मरू शकत नाही. आणि भयंकर युद्ध केल्यानंतर एक काळ असा येतो की तिथे बाण सोडल्यानंतर एक बाणाने नाही का त्यांना घाव निर्माण होतो. ते सीतेला सोडतो आणि राम आणि लक्ष्मणाला आलिंगन करतो. आतमध्ये त्याला पकडून मजबूत ठेवतात. त्यावेळेस भगवंत लक्ष्मणाला इशारा करतात आणि आपल्या दोन्ही तलवारी काढून विराटचे दोन्ही हस्त तोडून टाकून देतात. आणि जसे दोन्ही हात तोडल्यानंतर त्याला वध करण्याचा प्रयत्न करतात, पण गंधर्वाच्या शापामुळे त्याचा वध होऊ शकत नाही. म्हणून तर करायचं तर काय करायचं. त्यावेळेस विराट म्हटला की हे भगवंता, मी जो अपराध केलाय ऋषी मुनींच्या प्रती दंडकारण्यामध्ये, मी तुंबूर नावाचा गंधर्व होतो, पण त्या गंधर्वाने मला शाप दिल्यामुळे मला ही अवस्था झाली आणि मला मुक्तता याचा वध होऊ शकत नाही. मला जर खड्ड्यात जर पुरलं तरच माझी मुक्तता होऊ शकेल. म्हणून भगवंत काय करतात, त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय छाटून टाकतात आणि आपला एक पाय जो विराट राक्षसाच्या मस्तकावर ठेवतात, छातीवर ठेवतात आणि त्याला दाबून धरतात. आणि जसं दाबून ठेवलं त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात, लगेच जोरात एक खड्डा खान. आणि खड्डा खाल्ल्यानंतर विराटला काय करतात, त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकतात आणि तिथून त्याची मुक्तता होते. आणि मुक्त झाल्यानंतर त्यावेळेस जाता जाता विराट राक्षस म्हणतो, इथे जवळच नाही का सर्वांग ऋषीचा आश्रम आहे, तिथे जा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि विराटचा वध झाल्यानंतर सीताराम, लक्ष्मण, राम पुढे चालत असतात. मधामध्ये सीता असते आणि माग लक्ष्मण असतात. का बरं? कारण आता एक राक्षस आला
त्या राक्षसातून सीताला वाचवलं. अजून वनात जाताना पुन्हा राक्षस येऊ नये म्हणून राम पुढे होते, सीता मागे आणि लक्ष्मण मागे होते. पण जसं शरभांग ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला त्यांनी, रामाने काय केलं, सीताला आणि लक्ष्मणाला पुढे गेलं आणि राम स्वतः मागे आले. का बरं आले? आचार्य म्हणतात की जेव्हा शरभांग ऋषी, तिथले ऋषी मुनी तपस्वी जेव्हा सीताने रामाला बघतील तर दोन फायदा होतील. एक तर भरभराटून माझ्या सीतेला आणि लक्ष्मणाला आशीर्वाद देतील, हे पहिलं कारण सांगतात. आणि दुसरं कारण सांगतात, जर मला प्राप्त करायचं असेल, माझ्यापर्यंत यायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टीचा सहारा घ्यावा ऋषी मुनीला सांगतात. ह्या सिद्धांतातून सांगतात, भक्ती देवीचा आश्रय घ्यावा लागेल. आणि सीता म्हणजे भक्ती आहे आणि लक्ष्मण म्हणजे आदि गुरु आहे. भक्तीमध्ये गुरु आणि भक्ती सोबत असेल तर भगवंत भेटतात. जर भक्ती केली आणि गुरु नसेल तरी चालणार नाही, आणि नुसते गुरु असेल आणि भक्ती नसेल तरी चालणार नाही. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या लागतात. पहिले भक्ती आणि गुरु, या दोन्हीच्या आधारावरच भगवंत भेटू शकतात. हे ऋषी मुनीला सांगण्यासाठी त्यांनी तो क्रम पुढे केला होता. किती छोट्या छोट्या बारीक गोष्टीचं आचार्य वर्णन करतायत. आणि गेल्यानंतर ऋषी मुनींचा स्वार्थ म्हणजे ऋषी मुनीला सिद्धांत आणि कृपा भेटावी, भगवंताचा दृष्टिकोन बघा. आणि हे गेल्यानंतर शरभंग ऋषींच्या आश्रमात जातात. गेल्यानंतर तिथे इंद्र आणि देवता लगेच निघून जातात. भगवंत विचारतात, हे शरभंग ऋषी, देवदेवतांनी येऊन काय तुम्हाला वर्णन केलं मला ते सांगा. ते म्हणतात की इंद्र येऊन गेले आणि म्हटले की मला स्वर्गात जायचं होतं, पण रामचंद्र आले, त्यांचं दर्शन घ्या आणि दर्शन घेऊन तुम्ही लगेच निघून येऊ. म्हणून मी केवळ थांबलो, तुमच्या दर्शनासाठी थांबलोय. आणि आजची माझी जी सिद्धी होती, मी जी तपस्या केली, साधना केली, एवढ्या वर्षे मी कठोर तपस्या केला, त्या तपस्याचं परिपूर्ण फळ काय असेल तर तुमचं आणि दर्शन झालंय, हे माझ्या जीवनाची परिपूर्णता आहे. बघा किती सुंदर आहे. शरभंग ऋषी सांगतात की पहिले सीतामाईचं दर्शन झालं, लक्ष्मणाचं दर्शन झालं आणि तुम्ही मला प्राप्त भेटले. आता मला शरीर सोडायला आहे, वेळ लागत नाही. आणि म्हणून भगवंता तुम्ही इथे थांबा. आणि शरभंग ऋषींच्या थांबल्यानंतर त्यांनी आपली जी चित्त पेटवली आणि त्याचा देह भगवंताला पाहत त्यांनी ह्या शरीराचा त्याग केला आणि भगवत धामात निघून गेले. आचार्य म्हणतात त्या टायमाला भगवान रामचंद्र समोर होते. मग कलियुगामध्ये भगवंत आपल्या समोर कसे राहते ना, आपला उद्धार कसा होईल? आपण तर भगवंताला पाहू शकत नाही. आचार्य म्हणतात भगवंताला जर सांगायचं नाम ना जी भगवंताचं नाव आणि भगवंतामध्ये अभिन्न तत्व आहे. भगवंताचं नाव आणि भगवंत एकच आहे. जेव्हा तुम्ही भगवंताच्या नामाला पुकारता तर भगवंत नाम रूपामध्ये तुमच्या समोर प्रगट होतात. मग कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करायचं साधं सोपं काय? नाम जप. त्या नामाशिवाय नाही प्राप्त होऊ शकत. म्हणून जसं तुम्ही एखाद्याला म्हणलं सुरेश, गणेश, माधव, जसं नाव घेतलं तो व्यक्ती तुमच्याकडे धावत येतो का नाही? तसं तुम्ही राम म्हटले, जसं आजमेळ्याच्या प्रसंगामध्ये बघा त्यांनी त्याच्या मुलाचं नाव घेतलं, पण ओरिजिनल मुलाचं नाव नव्हतं, ओरिजिनल नारायणच होतं. पण भगवंतानं काय सांगितलं, याने माझं नाव घेतलं ना, मी धावून येतोय. म्हणजे या संसारातले नाव घेऊन संसारातली व्यक्ती येतात, पण भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत येतात तुमच्याकडे. आपल्याला आशेचे किरण काय? कलियुगामध्ये नाम जप आहे. हरिपाठामध्ये 27 ध्रुवपद आहेत आणि 27 ध्रुवपदे फिरून फिरून माऊली हरिनामावरच होतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, गणना कोण करी. पाठांतर आहे पोपटासारखं, पण कोण जप करते? माऊलीचा काय? रामकृष्ण हरी. कोणताही घ्या, गोविंद गोपाल मधुसूदन पद्मनाभ नारायण हरी कृष्ण घ्या, काहीतरी घ्या. उपकार करा आमच्यावर बी, देवावर बी करा. दगडासारखे ऐकून नका सोडून देऊ. नाम जप करा. कलियुगामध्ये नाम जप केला. गळ्यात माळा कशासाठी मोठ्या घालतो? लोकांना वाटलं लय मोठा बाबा आहे, लय भंडारा, आपलं लय मोठा भगत आहे. नाही, मोठ्या माळा घालण्याचं कारण आहे जेव्हा वाटलं ते गळ्यातून काढा जप करा.
आणि जप झाला की पुन्हा घाला. आपण लई शोप लोक जेवायला गेले की पहिले कपडा घालतात. मी एका बाबाच्या सोबत गेलो जेवायला, त्याने अशा 3-4 माळा घातल्या होत्या, असा एकदम मस्त जेवत होता. मग नंतर विचारलं, बाबा तुम्ही जप करतात? म्हणजे काय जप करायची गरज? मी जर जप केला तर गुरुनं काय करायचं? माझं काम आहे माळा घालणं, गुरुचं काम आहे जप करायचं. म्हणलं भाऊ धन्य, तुझे पाय कुठे आहेत मला दाखव. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भगवंताचे स्नान भुकतो हरिनाम. तुम्ही गळ्यात एखादं कुत्र पाळलं आणि तो भुंकलंच नाही, म्हणून याला 3 टाइम खागलतो, पण चाल भुकत नाही, कशाला ठेवायचं, हाकलून द्यायला. काय अर्थ आहे कुत्र्याला? तसंच आपण भगवंताचे कुत्रे सेवक आहोत. आपण गळ्यात माळा घातल्या, पण त्यांच्या नावानं जर आपण भुंकत नसेल तर अर्थ आहे जन्माला आला आणि पाणी वाहत वाहत ऐसा लाभ चुकला तुका म्हणे वाया गेला. हा लाभ चुकू नका. लाभ लोकांनी लाभ म्हणजे काय भांडाऱ्याचा नाही, लाभ म्हणजे मनुष्य जीवनाचा लाभ. ऐसा लाभ चुकला तुका म्हणे वाया गेला. वाया घालू नका माय बापांनी हे जीवन. संसारात किती भोग करा, चिंगम सारखा आहे. चिंगम पहिल्यांदा लय भारी वाटते, नंतर लोक बबल्स फोडत बसतात त्या चिंगम. तुम्ही खेडेगावामध्ये बघा, आपलं कुत्रे दिवसभर हाडत चगळत बसतात, पोट भरतंय का? तसं या संसारामध्ये इंद्रिय तृप्ती किती करा, त्या हाडासारखी आहे, कधी तृप्ती होणार नाहीये. इंद्रिय तृप्ती सोडून द्या आणि भगवंताचं नाम जप करा. हेच कलियुगामध्ये साधन आहे. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. कलियुगा माझी करावे कीर्तन. होताना टाळ्या वाजवल्याने 2 फायदा होतात. आपल्या हातातल्या रेषा बदलतात, कर्माच्या रेषा बदलतात नाम जप केल्यानं, आणि पापाचे सगळं जळून होत आहे. टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता टाळ्या नाही वाजवल्या तर नंतर दुसऱ्या टाळ्या वाजवा लागेल. रेल्वे पण हाय हाय मेरे अंगनो ने. तुम्हाला कळालं काय सांगायचं? प्रकृती लय डेंजर आहे हो, काय सांगू तुम्हाला. लय ग्रंथ वाचले तेव्हा इथं बसलो मी असं हवेत गोळ्या मारायला आवडत नाही. तुम्ही म्हणा कुठे काय, लगेच प्रमाण सहित सांगतो तुम्हाला कुठे काय दिलेले. मला आवडत नाही. मी विषय सोडून बघितलं का तुम्ही की मी इकडे सासा सुनावर बोललो किंवा याच्यावर नाही, सिद्धांताला धरून असो. आणि म्हणून इथे जेव्हा शार्भंग ऋषी घेतल्यानंतर ते म्हणतात त्या जवळ नाही का सुतीक्ष्ण ऋषीच्या आश्रम मध्ये जा. आणि मग सुती ऋषी ते पण देवता दर्शन दिलं आणि म्हटले की भगवंत केवळ मी तुमच्या दर्शनासाठी थांबलोय. आणि सुतीक्ष्णनं भगवंताला पाहत देह त्याग केला आणि निघून गेल्यानंतर सगळ्या ऋषी मुनीला अभय आणि आश्वासन दिल्यानंतर त्यावेळेस सीतामाई भगवान रामचंद्राजवळ जाते. म्हणजे प्रभू तुमच्या जीवनामध्ये कोणतेही दोष नाही, अशक्तता, तुम्ही कधी खोटं बोलत नाही, कधी तुम्ही स्त्रियाचा संग करत नाही, कधी तुम्ही क्रूरता अन्याय अत्याचार तुमच्याकडून कधीच होऊ शकत नाही. पण मला एक चिंता आहे तुमच्याबद्दल, भीती पण आहे. भगवंत विचारलं काय कशी ते, अशी कोणती चिंता नाही भय? म्हणजे प्रभू तुम्ही कधी खोटं नाही बोलत, स्त्रियाचा बद्दल तो तुम्ही व्रत धारण केलेला आहे, अन्याय अत्याचार तर तुमच्यामध्ये होऊ शकत नाही. पण एक गोष्टीची भीती वाटते, तुम्ही अस्त्र शस्त्र घेऊन फिरतायत वनांमध्ये आणि त्याच्यामुळे कळत न कळत तुमच्याकडून पाप होऊ शकतंय. पशुपक्ष्यांना मारण्यामध्ये किंवा एखाद्या असुराला मारण्यासाठी तुम्ही काय करा, या अस्त्रशस्त्राचा त्याग करा. त्यावेळेस सीतामाई एक कथा सांगते. कोणाला? भगवान रामचंद्राला. ते म्हणतात की भगवंता एक ऋषी होते, त्यांनी कठोर तपस्या केली होती. इंद्राने पाहिलं की हा ऋषी खूप कठोर तपस्या करतोय, मी याला नाना प्रकारचे प्रलोभन दिले, पण कोणत्याही प्रलोभनाला हा विचलित झाला नाही. म्हणून करायचं तर काय करायचं, इंद्र काय करता, एक तलवार त्या ऋषींच्या आश्रम मध्ये जातात आणि म्हणतात ही तलवार तुमच्याकडे ठेवा. ऋषीने बघितलं की ह्या व्यक्ती माझ्याकडे तलवार देतोय, तलवार घेऊन ठेवली. पण तो ध्यान करीत असताना सारखं त्याचं लक्ष त्या तलवारीकडे जायचं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, त्याने पाहिलं ही तलवार एवढी सुंदर आहे, कशासाठी, काय हे नेमकं. म्हणून तो तपस्या करून बाजूला त्या तलवारीकडे गेला. पहिल्याने तलवार उघडली,
आणि ठेवली. ठीक आहे, बाजूला ठेवली. असं 2-3 दिवस झाल्यानंतर पुन्हा तलवारीकडे गेला. बघू याचा उपयोग करून तरी बघू म्हणून हळूहळू त्यांना तलवारी घेतलं आणि गवत कापायला सुरुवात केली. अरे एवढी धारदार आहे, यानं गवत एवढं कापतंय. त्या तलवारीनं पुन्हा तो झाड कापायला लागला. हळूहळू काय झालं, साधनेपासून दूर जायला लागला. आणि मग झाड कापता कापता म्हणणार नाही याच्यानं पशु, मग पशु पक्ष्यांना मारायला लागला. तो मोठमोठे प्राण्यांना मारायला लागला. आणि म्हणून हळूहळू त्यानं पशु पक्षी प्राण्याला मारायला लागलं. त्याचं पाप वाढत चाललं आणि हळूहळू त्याचं पतन झालं. इंद्रानं काय केलं, निस्ती त्याच्या बाजूला तलवार ठेवली आणि त्याने त्या पाप कृत्यामध्ये कसा गुंतून गेला हे कळालं नाही आणि तो त्या पापामुळे नरकात निघून गेला. आचार्य म्हणतात की एखादी वस्तू तुमच्या जवळ असेल पण ती तुमच्या अधोगतीला कारण कधी बनेल माहित नाही. तुम्ही म्हणा कलियुगामध्ये कोण आहे, मोबाईल आहे. ती तलवार आहे भयंकर, तुमच्या चेतनेला, तुमच्या कार्याला मारून टाकते. टीव्ही ते एक रावणमुखी होता, पण आता त्या चॅनलमध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, अरे म्हातारे लोक ज्यांच्या गौऱ्या गेल्या ते पण इंस्टावर फेसबुकवर येत. दिवसभर येडे बधीर छाप झालेत लोक, लहान मुलापासून म्हातारा. आता मी काल आमच्या बकरेसर पंडित सोबत फिरत होतो. एक मुलगा बाथरूमला बसला पण तो मोबाईल खेळत होता. कालचीच उदाहरण आहे. काय अवस्था आहे. वॉशरूमला जाताना सकाळी मला तो शांत चित्तेनं टॉयलेट सुद्धा करत नाही, त्याला मोबाईल लागतोय. रात्री लोक झोपत नाहीत, बधीर झालेत. माणसाची अधोगती काय होत चाललंय, मोबाईल मध्ये त्याच्या फिजिकल, मेंटल, सोशल, फॅमिली, फायनान्शियली किती डिस्ट्रॉय होत आहे. त्याचे रेडिएशन, तुमच्या मुलांना तुम्ही नाही का कुठे क्वांटिटी वेळ देताय. अध्यात्म तर राहिलं बाजूला, पण एक मनुष्य म्हणून तुम्ही चांगलं जगू शकत नाही. मी पण फोन वापरतो, पण माझ्या फोनमध्ये 2च ऍप आहेत. एक युट्यूब ऐकण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी माझे प्रवचन, आणि दुसरं व्हॉट्सअप कम्युनिकेशनसाठी. दुसरा कचरा पाहायला वेळच नाही मला. कोणाकोणाचं डस्टबिन पाहायचं, दुसऱ्याचा कचरा पाहायला कुठे वेळ आहे. पण कलियुगामध्ये असे मोबाईल आपल्या दिवस. आमचे एक वरिष्ठ म्हणतात कलियुगामध्ये ब्रह्मचारी बाळाला घेऊन फिरतात खिशामध्ये, म्हणजे तो मोबाईल. म्हणून कामापुरता वापरला पाहिजे. जास्तीत जास्त ग्रंथ वाचले पाहिजे. मरण्याच्या पहिले, तुम्ही सगळे हिंदूच आहेत ना टोटल इथं, मरण्याच्या पहिले गीता वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, काही ग्रंथ वाचा त्याच्यात. बाकीचे लोक लय वाचतात. अरे तुम्ही वाचा तर खरी काय दिले त्याच्यात. बाबा लोक खरं बोलतात का खोटं बोलतात तुम्हाला कळालं तर पाहिजे. आम्ही सांगायचं तुम्ही निस्ता मान हलवायच्या नाही. किती मिनिटं लागतात, 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं वाचत बसा. घ्या वचन की आजपासून आम्ही ग्रंथ वाचू. नुसतं लोकांच्या घरात ग्रंथ वाढलेत पण वाचायला कोण नाही. मंदिरं बांधतात, पूजा करायला कोण नाही. गळ्यात माळा घातल्या, जप करायला कोण नाहीये. निस्त्या वस्तू जमा करू नका, त्या वस्तूचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. म्हणून कलियुगामध्ये ती तलवार आहे. आणि आपल्याला बघा लोक जप करतात तरी ते प्रभुपादाला कळालं असतं ना, बोट असं ठेवलंय तर बोट आतमध्येच घातलं असतं. इस्कॉनच्या भक्ताने जप शक्यतो कमी वापरला पाहिजे. भगवंताची भक्ती केली तर भगवंत भेटेल. संसाराबद्दल करतान तर संसार भेटेल. तुम्हाला ठरवायचं काय करायचं. आणि अशा प्रकारे ते म्हणतात, सीतामाता म्हणते भगवंता त्या ऋषीचं पतन झालंय, तुम्ही ते सांभाळा. आणि केल्यानंतर तिथून सीताराम, लक्ष्मण, भरत नाही का विविध आश्रम मध्ये फिरत असतात. कोण्या आश्रम मध्ये 1 हप्ता, कोण्या आश्रम मध्ये 2 हप्ते, काही महिने, काही 1 वर्ष, 6 महिने, असं करता करता 10 वर्ष भगवंत सीताराम, लक्ष्मण विविध आश्रमाला भेट देतात. आणि सुतीक्ष्ण आश्रमामध्ये पुन्हा येतात. आणि सुतीक्ष्णाला विचारल्यानंतर आता आम्ही काय करायचे, 4 वर्ष राहिलेले आहेत. आणि सुतीक्षाचा आश्रम जे आज नागपूरमध्ये रामकोट म्हणून नावाचे ठिकाण फेमस, त्या ठिकाणी तो आश्रम. ते म्हणले इथं जवळच नाही का गोदावरी तटी अगस्त्य ऋषीचा आश्रम आहे, तिथे तुम्ही जा. आणि म्हणून भगवंत प्रवास करीत करीत आपल्या क्षेत्रामध्ये येतात.
जे अगस्त ऋषीचा आश्रम आहे इथं मनमाड जवळच अंतरावर आहे, तिथे येतात. आणि तिथे आल्यानंतर आता भगवंत काय सुंदर लीला करतात आणि पंचवटीमध्ये किती सुंदर सुंदर लीला करतात, त्याचं सुंदर वर्णन आचार्य आपल्या विविध उपवृक्ष आणि टीकेच्या माध्यमातून त्याच्या मागे खूप सिद्धांत सुंदर देत आहेत. आणि त्या शिक्षा आपण घेतल्या पाहिजे, समजल्या पाहिजे. आणि ते चर्चा आपण येणाऱ्या 3 दिवसामध्ये जेवढं काही रामायण होणार, आता आज अरण्यकांड, उद्या किष्किंध होईल का नाही बघू. आणि त्याच्यानंतर युद्धकांड आणि उत्तरकांड ह्या जेवढं होईल. उद्या तुम्ही जर लवकर आले 7 वाजता 7:15 तर आपण 10 वाजेपर्यंत, तुमचा इंटरेस्ट असेल तर मी सांगू शकेल, तुमचा इंटरेस्ट नसेल तर मला बी काही हे नाही. म्हणून ह्या रामायणाला आपण डीपमध्ये समजून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन राममय करून आपल्या जीवनामध्ये भगवंताला प्राप्त करूया. राजा राम 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 सीता राम राम.